हॅलो हॅलो हॅलो. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. चला, आपण आता आपल्या सिलेबसच्या लेटर हाफमध्ये आहोत आणि आता आपला प्रवास फक्त 5 चॅप्टर पुरता राहिलेला आहे. 7, 8, 9, 10 आणि 11 आपण मॉड्यूलच्या सिलेबसनुसार जात होतो. सो मागचा चॅप्टर आपण पाहिला एसे 230 ऑडिट डॉक्युमेंटेशन. आता आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करू फार वेळ न घालवता, दॅट इज कम्प्लिशन अँड रिव्ह्यू. बघा, आपण काय केलेलं होतं, आपण सुरुवातीला ऑडिटचे ऑब्जेक्टिव्ह जाणून घेतले, मग एक स्ट्रॅटेजी तयार केली, प्लॅन, प्रोग्राम, त्यानंतर रिस्क असेस केली, ऑडिट प्रोसिजर्स लावल्या. ऑडिट प्रोसिजर्स वापरून मला काय मिळाला, ऑडिट एव्हिडन्स. बरोबर, ऑडिट एव्हिडन्स मिळवण्यासाठी मी काय केलं, फायनान्शियल स्टेटमेंट्सचे प्रत्येक आयटम चेक केला. बघा, आपण 5th चॅप्टरमध्ये पाहिलेलं शेअर कॅपिटल, लोन्स, ॲडव्हान्सेस, कॅश, बँक, सेल, परचेस, एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर मी काय केलं, मिळालेली प्रत्येक गोष्ट, आतापर्यंत केलेली प्रत्येक गोष्ट, राईट फ्रॉम स्ट्रॅटेजी, प्लॅन, मटेरियलिटी, प्रोग्राम, रिस्क असेसमेंट, एव्हिडन्स, तुमचे जे काही एक्सटर्नल कन्फर्मेशन्स असतील ते सगळे गोळा केले आणि ते मी एका फाईलमध्ये टाकले. ऑडिट डॉक्युमेंटेशन, ऑडिट फाईल मी मेंटेन केली. आता मी काय करतोय, आता मी ऑडिटच्या एंडला पोहोचलेलो आहे. बघा, आता 7व्यात आपण काय करणार की राहिलेले काही थोड्याफार गोष्टी आहेत त्या चेक करून घेणार आणि घेतलेल्या एका केलेल्या ऑडिटचा एकदा फक्त रिव्ह्यू करून बघणार आणि एवढं सगळं केल्यानंतर कन्क्लुजन ड्रॉ करून आपण रिपोर्ट देणार चॅप्टर नंबर 8 मध्ये, दॅट इज ऑडिट रिपोर्ट SS 700 सिरीज. बघा, त्यामध्ये आपण सांगणार आहे की ओके आहे, नॉट ओके आहे, नक्की काय आहे. ओके, सो विथ दिस बॅकग्राऊंड लेट स्टार्ट विथ द चॅप्टर कम्प्लिशन अँड रिव्ह्यू. बघा, कम्प्लिशन अँड रिव्ह्यू. चला सुरुवात करूया. हॅलो हॅलो हॅलो. चला सुरुवात करू. ओके, बघा, पहिला एसे 560 सबसिक्वेंट इव्हेंट्स. आता सबसिक्वेंट इव्हेंट्स, जर तुम्ही अकाउंट्स तुमचं झालं असेल, अकाउंट्स ऑब्लिक ऍडव्हान्स अकाउंट वॉट एव्हर इट इज, ते जर तुमचं झालं असेल तर त्यात तुम्हाला सबसिक्वेंट इव्हेंट्स आहेत. बघा, एक ऍडजस्टिंग इव्हेंट असतो, एक नॉन ऍडजस्टिंग इव्हेंट असतो. सॉर्ट ऑफ आपल्याला सेमच आहे, पण आपल्या इथं काय आहे, थोडासा वेगळी कन्सेप्ट आहे. कशी बघूया, डेफिनेशन. इव्हेंट्स अकर्ड between date of financial statements and date of auditor's report and facts known to auditor after date of auditor's report. बघा, अकाउंट्स मध्ये वेगळं होतं, इथं वेगळं आहे. आता मी अकाउंट्सचं काय आहे ते सांगत बसत नाही, आपल्या इथं आपण करूयात. बघूया, बॅलन्स शीट डेट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटची डेट, दॅट इज 31 मार्च. आपण धरूया पूर्ण फायनान्शियल इयर 31 मार्च पासून ते ऑडिट रिपोर्ट इश्यू होईपर्यंतचे जे काही इव्हेंट्स आहेत, दॅट इज सबसिक्वेंट इव्हेंट्स. प्लस ऑडिट रिपोर्ट दिल्यानंतर मला मागच्या वर्षाची रिलेटेड काही गोष्टी कळाल्यात, तर दॅट इज सबसिक्वेंट इव्हेंट. सो बघा, इव्हेंट ऑकर्ड बिटवीन डेट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड डेट ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट अँड फॅक्ट्स नोन टू ऑडिटर आफ्टर द डेट ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट. बघा, सबसिक्वेंट इव्हेंट्सला 2 इव्हेंटमध्ये मी बायफर्केट केले, एक ऍडजस्टिंग इव्हेंट आणि एक नॉन ऍडजस्टिंग. ऍडजस्टिंग म्हणजे काय, दोज that provide existence of conditions that existed on balance sheet date. बघा, म्हणजे बॅलन्स शीट डेट नंतर झालेला असा इव्हेंट की जो होणार होता, अशा कंडिशन्स बॅलन्स शीट डेट पर्यंत किंवा त्याच्या आधी अवेलेबल होत्या. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला म्हणाल काहीतरी एक्झाम्पल द्या. बघा, आता मी एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल काय झालंय, माझा डिरेक्टर, बघा, डिरेक्टर काय झाला माझा, इनसॉल्वंट ऑन 15 मे 2024. बघा, फायनान्शियल डेट काय आहे माझी इयर एंडची, 31 मार्च 2024. माझा डिरेक्टर कधी इन्सॉल्वंट झालाय, आफ्टर द डेट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बघा, आता ह्या इव्हेंटला मी ऍडजस्टिंग म्हणायचं का, तर नाही. का नाही म्हणणार, बघा, हा काय इव्हेंट आहे, दॅट इज अ नॉन ऍडजस्टिंग इव्हेंट. बघा, नॉन ऍडजस्टिंग फ्रेश इव्हेंट आफ्टर द डेट ऑफ बॅलन्स शीट. आता मी हेच एक्झाम्पल का घेतलं, कारण आता मी तुम्हाला फरक सांगणार आहे. बघा,
फ्रेश इव्हेंट आफ्टर द बॅलन्स शीट डेट. आता हा काय झाला, डायरेक्ट इन्सॉल्वंट झाला 15 मेला, बरोबर. मला आधी काय माहित होतं का, ऍज ऑन 31 मार्च मला माहिती होतं का की हा इन्सॉल्वंट होणार आहे? नाही. सो दॅट इज नॉन ऍडजस्टिंग इव्हेंट. असे इव्हेंट्स काय केले जातात, फक्त डिस्क्लोज केले जातात अनलेस इव्हेंट अफेक्ट्स गोईंग कन्सर्न. बघा, हा जर ओनली डिरेक्टर असता तर माझा काय अफेक्ट होणार होतं, गोईंग कन्सर्न. मग मला ते डिस्क्लोज करावे लागणार ऍज अ मॅनेजमेंट. बघा, आता तुम्ही म्हणाल सर ऍडजस्टिंग इव्हेंट काय, यात आता मी थोडा बदल करणार. ह्या डिरेक्टरनं काय केलेलं, इन्सॉल्वन्सी रिक्वेस्ट फाईल केली होती. कधी फाईल केलेली, ॲज ऑन 1 मार्च 2024. आता हा इव्हेंट काय झाला, ऍडजस्टिंग झाला. का? कारण 31 मार्च 24 ला काही गोष्टी अशा होत्या, ही रिक्वेस्ट की ज्या इंडिकेट करत होत्या काय, की हा इव्हेंट होऊ शकतो इन्सॉल्वन्सीचा, बरोबर का. आता हा झाला ऍडजस्टिंग इव्हेंट, बरोबर. बघा, सिंपल एक गोष्ट कळाली का, समजून घ्या. जर इव्हेंट होणार आहे ह्याच्या काही कंडिशन्स जर बॅलन्स शीट डेट पर्यंत मला माहित असतील, 31 मार्च पर्यंत, तर तो झाला ऍडजस्टिंग इव्हेंट. असे इव्हेंट काय केले जातात, ऍडजस्ट केले जातात फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये. म्हणजे काय, त्याच्या एंट्रीज पास केल्या जातात इव्हन आफ्टर इयर एंड त्या घटना झाल्या असतील तरी ऍडजस्ट केले जातात. फिगर्स फायनान्शियल स्टेटमेंटच्या बदलल्या जातात. नॉन ऍडजस्टिंग म्हणजे काय, फ्रेश इव्हेंट. मला काय आयडियाच नव्हती बॅलन्स शीट डेटला ते होईल नाही होईल. बघा काय झालं, समजा माझा एक डिरेक्टर होता, बरोबर का. तो गेला ट्रिपवरती 15 मेला, और वो वादियों में घूमते घूमते वादियों में समा गए, बरोबर का. ओम शांती शांती ओम झालं. आता हा इव्हेंट कसा आहे, हा नॉन ऍडजस्टिंग इव्हेंट आहे. का, मला नाही माहिती, मला माहिती नव्हतं की तो मारणार आहे, बरोबर आहे का. सिंपल. सो तो झाला नॉन ऍडजस्टिंग इव्हेंट. असे इव्हेंट्स काय केले जातात, फक्त डिस्क्लोज केले जातात. बघा, समजलं असेल तर. फास्ट ट्रॅक असल्यामुळे मी ह्याच्यापेक्षा डीप मध्ये जाऊ शकत नाही. हे एक्झाम्पल परफेक्ट आहे समजून घेण्यासाठी. बघा, जर बॅलन्स शीट डेट पर्यंत काही कंडिशन्स असतील की तुम्हाला माहिती आहे, हा बरोबर, तुम्हाला समजा माहितीये की हा इव्हेंट होणार आहे, तर तो झाला ऍडजस्टिंग. त्यांना फायनान्शियल स्टेटमेंटच्या फिगर्स बदलतात. पण जर असं काही नसेल, तो फ्रेश इव्हेंट असेल, तर दॅट इज नॉन ऍडजस्टिंग. बघा, आता ऑडिट प्रोसिजर्स रिगार्डिंग सबसिक्वेंट इव्हेंट्स. आता सबसिक्वेंट इव्हेंट्स हे आयडेंटिफाय करण्यासाठी मला काय काय करायचंय, बघा. सबसिक्वेंट इव्हेंट्स कोणते, बघा, बिटवीन फायनल. आता सबसिक्वेंट इव्हेंट्स मध्ये दोन प्रकार आहेत, बघा. सबसिक्वेंट इव्हेंट्स, एक बॅलन्स शीट डेट टू ऑडिट रिपोर्ट डेट, आणि दुसरं ऑडिट रिपोर्ट डेट च्या नंतर, बरोबर का. आता ह्यातला पहिला इव्हेंट आहे, तो कसा चेक करायचा आपण बघूया. पहिला इव्हेंट कसा चेक करायचा. बघा, इव्हेंट्स कोणते, बिटवीन फायनान्शियल स्टेटमेंट डेट अँड ऑडिट रिपोर्ट डेट. हे इव्हेंट्स कसे चेक करायचे, ऑब्टेन अंडरस्टँडिंग ऑफ मॅनेजमेंट प्रोसिजर्स टू आयडेंटिफाय एसी. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करणं कुणाची जबाबदारी आहे, FSR तुमच्या मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी, बरोबर का. म्हणल्यावर सबसिक्वेंट इव्हेंट आयडेंटिफाय करणं जबाबदारी कुणाची आहे, प्रायमरी मॅनेजमेंटची. मग मॅनेजमेंटनी कशी सबसिक्वेंट इव्हेंट आयडेंटिफाय केले चेक करा. त्यासाठी मॅनेजमेंटची एन्क्वायरी करा, TCWG ची एन्क्वायरी करा की त्यातले इव्हेंट्स कोणते आहेत जे FS अफेक्ट करतात, म्हणजे ऍडजस्टिंग इव्हेंट्स कोणते आहेत, किंवा नॉन ऍडजस्टिंग ज्यांनी गोईंग कन्सर्न अफेक्ट होतो. बघा, गोईंग कन्सर्न अफेक्ट होत असणारी कोणतीही गोष्ट असेल तर ती ऍडजस्टिंग आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा, रीडिंग मिनिट्स ऑफ मीटिंग. बघा, मीटिंगचे मीटिंग मधले मिनिट्स वापरू शकतो आपण. त्यानंतर इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट्स. इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय, इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय, फायनान्शियल स्टेटमेंट्स कव्हरिंग period less than a financial year, बरोबर का. किंवा फायनान्शियल इयरच्या, किंवा FS issued
बिफोर completion of financial year to show results between particular dates. बघा म्हणजे काय, 1 एप्रिल ते 30 जून इंटरिम, 1 मे ते 31 मे इंटरिम, 1 मे ते 31 मार्च इंटरिम, 1 एप्रिल ते 31 मार्च नो फायनान्शियल. आलं का लक्षात? फायनल. ओके. बघा, रिक्वेस्ट WR फ्रॉम मॅनेजमेंट दॅट ऑल इव्हेंट्स आर कन्सिडर्ड बाय मॅनेजमेंट अँड आर प्रॉपरली डेल्ट विथ. बघा काय काय गोष्टी करायच्यात मला. सो कोणते इव्हेंट्स, बॅलन्स शीट, डेट टू ऑडिट रिपोर्ट वाले, हे ओळखताना मला काय काय करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजमेंटनं कसे इव्हेंट आयडेंटिफाय केले बघा, मॅनेजमेंटची इन्क्वायरी करा, मिनिट्स ऑफ द मीटिंग बघा, त्याच्यानंतर इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट स्टडी करायचे. त्याच्यानंतर काय आहे की WR घ्यायचं मॅनेजमेंटकडनं अबाउट व्हॉट, की सगळे जे काही इव्हेंट्स होते ते कन्सिडर केले आणि अप्रोप्रिएटली डील केले गेलेले आहेत. ओके. बघा आता बाकीचे सबसिक्वेंट इव्हेंटसाठी की काय काय चेकिंग करायचं. बघा बाकीच्या सबसिक्वेंट इव्हेंटसाठी त्यामध्ये 2 आपण केलेत, 2. एक ऑडिट रिपोर्ट पासून बट बिफोर इश्यू ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बघा यासाठी मला तुम्हाला एक हे सांगावे लागेल, एक टाइमलाईन सांगावी लागेल. काय असतं, 31 मार्चला फायनान्शियल स्टेटमेंट्स डेटेड असतात बरोबर. तिथून पुढं त्याचं काय होतं, बोर्डचं अप्रुव्हल होतं लेट्स से बरोबर, FS डेट अप्रुव्हल बाय बोर्ड. त्याच्यानंतर लेट्स सी आपलं ऑडिट रिपोर्ट. त्याच्यानंतर काय होतं, FS सर्क्युलेशन विथ ऑडिट रिपोर्ट. बघा लेट्स से 16/6. आता आपण कोणता इव्हेंट बघितले, हे इव्हेंट बघितले. हा टाईप ए इव्हेंट झाला. कोणता, ह्याला मी म्हणेन टाईप ए इव्हेंट. कोणता, फायनान्शियल डेट टू ऑडिट रिपोर्ट. त्यामध्ये काय केलं मी, मॅनेजमेंटची इन्क्वायरी केली, त्यांच्या कंडिशन्स त्यांनी कसं आयडेंटिफाय केलं बघितलं, मिनिट वाचले, WR घेतलं की सगळे इव्हेंट चेक झालेले आहेत आणि लास्ट इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट पाहिले. आता अजून एक इव्हेंटचा प्रकार आहे हा, याला मी म्हणेन B1 टाईप ऑफ इव्हेंट आणि ह्याच्या पुढे जे होतील ते B2 टाईप ऑफ इव्हेंट. असे आहेत सबसिक्वेंट इव्हेंट्स 3 प्रॉपरली. तर त्यातलं ह्याचं चेकिंग मी पाहिलं. आता आपण हे पाहू चेकिंग बिटवीन डेट ऑफ ऑडिट रिपोर्ट अँड फायनान्शियल स्टेटमेंट सर्क्युलेशन. बघा इश्यू ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट काय करायचंय मला, मॅनेजमेंट TCWG सोबत डिस्कस करायचंय की कोणते इव्हेंट तुम्हाला सापडले काय. बघा वेदर फायनान्शियल स्टेटमेंट्स नीड अमेंडमेंट. बघा आता काय झालंय, बोर्डचं तर अप्रुव्हल आलंय, मला समजा काही सबसिक्वेंट इव्हेंट असा सापडला की ज्यामुळे मला फायनान्शियल स्टेटमेंट ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. मी कोण आहे आता, ऑडिटर. मला फायनान्शियल स्टेटमेंट आता ऍडजस्ट करणं गरजेचं आहे किंवा डिस्क्लोजर देणं गरजेचं आहे. तर आता फायनान्शियल स्टेटमेंट तर फायनल झालेत, म्हणजे आता काय करावं लागेल, रिवाइज करावे लागतील, रिव्हिजन करावे लागेल. बघा अमेंड करावे लागतील. मग बघा मॅनेजमेंटला सांगा अमेंड करायला. एन्क्वायर हाऊ मॅनेजमेंट इंटेंड्स टू ऍड्रेस द मॅटर. बघा म्हणजे असा मॅटर जो मॅनेजमेंट कडनं सुटला पण मला सापडला, मग मी मॅनेजमेंटला विचारायचं की बाबा हा इव्हेंट आहे, ह्याच्याशी तुम्ही आता कसं डील करणार आहे. बघा पुढं काय करायचं, जर मॅनेजमेंटने अमेंड केले फायनान्शियल स्टेटमेंट्स, तर जेवढी अमेंडमेंट केलीये, जेवढे बदल केलेत तेवढ्याच पुरत्या ऑडिट प्रोसिजर्स लावायच्या, परफॉर्म प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ओनली, आणि एक फ्रेश ऑडिट रिपोर्ट इश्यू करायचा ऑन दॅट अमेंडमेंट. का, कारण मी ऑलरेडी एक ऑडिट रिपोर्ट देऊन बसलोय. आता जेवढे बदल झालेत तेवढ्यावरच ऑडिट करायचं, तेवढ्याच ह्याचं प्रोसिजर लावायचं आणि तेवढ्यावरच ओपिनियन द्यायचं. जर मॅनेजमेंटनी अमेंड केलं नाही बरोबर, जर आता बघा आता विषय कसा आहे, मॅनेजमेंटनी तुमच्या हे केलेलं नाहीये अमेंडमेंट आणि आपण ऑडिट रिपोर्ट पण मॅनेजमेंटला दिला नसेल,
तर ओपिनियन मॉडिफाय करून टाकायचं, म्हणजे ओकेचं नॉट ओके सांगायचं. पण जर रिपोर्ट ऑलरेडी दिला असेल तुम्ही मॅनेजमेंटला, तर काय करायचं, मॅनेजमेंटला सांगायचं की बाबा फायनान्शियल स्टेटमेंट इश्यू करू नका, पब्लिकला देऊ नका अजून. इफ एफएस आर ऑलरेडी इश्यूड, जर ऑलरेडी देऊन टाकले असतील तर काय करायचंय बघा, टू रिॲक्ट टू सीक टू प्रिव्हेंट रिलायन्स ऑन ऑडिटर्स रिपोर्ट. तर ज्यांच्याकडे फायनान्शियल स्टेटमेंट पोहोचले त्यांना लोकांना आपल्याला कळवायचंय, मॅनेजमेंटला कळवायला लावायचंय की काय माझ्या ऑडिट रिपोर्टवर विश्वास ठेवू नका. का ठेवू नका, कारण आता फायनान्शियल स्टेटमेंट इश्यू झाल्यानंतर सुद्धा मला काही कंडिशन्स कळाल्यात ज्यामुळे माझं ओपिनियन बदलू शकतं. बघा लक्षात आलं असेल तर सिंपल गोष्टी, सिंपल. आपण पहिले इव्हेंट पाहिले, आता दुसरा इव्हेंट काय, ऑडिट रिपोर्ट फ्रॉम इश्यू. आता मध्ये मला काय करायचंय, मॅनेजमेंटशी डिस्कस करायचंय, फायनान्शियल स्टेटमेंटला अमेंडमेंट लागणार आहे का बघायचंय, मॅनेजमेंटला विचारायचं की तुम्ही कसा मॅटर ऍड्रेस करणार आहे. जर मॅनेजमेंटनं बदल केला तर बदल झालेल्या पुरता फक्त प्रोसिजर लावायचा, नवीन ऑडिट रिपोर्ट द्यायचा. मॅनेजमेंटला बदल केला नाही आणि आपण रिपोर्ट पण दिला नसेल तर ओपिनियन मॉडिफाय करायचा आणि रिपोर्ट देऊन टाकायचा. पण आपण ऑलरेडी रिपोर्ट दिलाय आणि मॅनेजमेंट म्हणते आता मी बदल करणार नाही, तर मग काय करायचंय की अशा स्टेप्स घ्यायच्या ज्यामुळे लोकांना कळेल की माझ्या रिपोर्टवरती विश्वास आता ठेवायचा नाहीये, कारण बदल गरजेचा आहे. समजा लक्षात आलं असेल तर बघा, हा झाला बी टाईपचा इव्हेंट B1. आता B2 टाईपचा इव्हेंट. आता काय झालं, आता गंगेत घोडं न्हालेला आहे, विषय टॉस झालेला आहे. आता काय टॉस झालाय विषय की फायनान्शियल स्टेटमेंट सुद्धा गेले, ऑडिट रिपोर्ट गेले, बॉम्बा बोंब झालेली सगळी, सगळ्या लोकांकडे आता पोहोचलं सगळं. तर आता काय करायचं, अब होवत क्या, जब चिडिया चुग गई खेत. पण हे ऑडिट आहे, इधर सब होवत आहे. बघा आता काय करायचं, जर फायनान्शियल स्टेटमेंट्स इश्यू झाले असतील, इफ FSR इश्यूड, तरी सुद्धा आपल्याला सेम प्रोसेसने जायचं, मॅनेजमेंटची डिस्कस करायचं. बघा FS ला अमेंडमेंट गरजेचे आहे का, म्हणजे ऑलरेडी इश्यू झालेले फायनान्शियल सुद्धा आता आपण बदलू शकतो का. सर बदलू शकतो का ऑलरेडी लोकांना दिलेले फायनान्शियल. येस सर बदलू शकतो फायनान्शियल आपण, पण बदललेले फायनान्शियल सुद्धा आपल्याला पुन्हा लोकांना सर्क्युलेट करावे लागतात. बघा एन्क्वायर हाऊ मॅनेजमेंट इंटेंड्स टू ऍड्रेस द मॅटर. बघा कसा मॅटर करणार आहे, सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. जर मॅनेजमेंटनं अमेंड केले फायनान्शियल्स तर तेवढ्या पुरते अमेंडमेंट पुरते प्रोसिजर्स लावायचे आणि फ्रेश ऑडिट रिपोर्ट इश्यू करायचा. तेच फायनान्शियल्स बदललेले आणि नवीन ऑडिट रिपोर्ट हा पुन्हा लोकांना द्यायचा. आधी सांगायचं लोकांना की आधीचे फायनान्शियल जरी तुमच्याकडे पोहोचले असतील तरी ते वापरू नका आणि नवीन फायनान्शियल देऊन टाकायचे. बघा इन्क्लुडिंग न्यू ऑडिट रिपोर्ट. नवीन ऑडिट रिपोर्ट मध्ये काय इन्क्लूड करायचं आहे, OM म्हणून पॅरा असतो, अदर मॅटर्स. हा पॅरा आहे TBD लेटर. नेक्स्ट टॉपिक मध्ये अदर मॅटर्स नावाचा पॅरेग्राफ आहे. अदर मॅटर्स मला काय सांगतात, मॅटर्स विच आर रेलेव्हंट फॉर युजर्स अंडरस्टँडिंग, जे युजरच्या अंडरस्टँडिंगसाठी रिलेव्हंट आहेत, इम्पॉर्टंट नाही पण लोकांना कळालं तरी चालतंय. बघा रेफर टू द नोट दॅट डिस्कसेस रिझन फॉर अमेंडमेंट. बघा नवीन ऑडिट रिपोर्ट देताना त्यामध्ये रिझन लिहायचं की अमेंडमेंट का करावी लागली फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये मॅनेजमेंटला, ते लिहायचं. बघा जर मॅनेजमेंटनी स्टेप्स केल्या नाहीत टू इन्फॉर्म एव्हरीवन इन पोझेशन विथ द प्रिव्हियस फायनान्शियल स्टेटमेंट. बघा आता फायनान्शियल स्टेटमेंट बदललेत पण मॅनेजमेंटनं काय केलं, मॅनेजमेंटनं दिलंच नाही, समजा लोकांना कळलंच नाही की फायनान्शियल स्टेटमेंट बदललेत, तर काय करायचं, अँड डज नॉट अमेंड फायनान्शियल स्टेटमेंट. बघा म्हणजे एक तर लोकांना कळवलं पण नाही पहिली गोष्ट, नाही तर बदलले पण नाही, तर आपण काय करायचं, परफॉर्म प्रोसिजर्स टू सीक टू प्रिव्हेंट फर्दर रिलायन्स. म्हणजे इन्फॉर्म TCWची इफ नॉट स्टेप्स टेकन परफॉर्म ऑन ओन. बघा आता काय करायचंय, मॅनेजमेंटनं काय केलं, अमेंडमेंट केलं पण लोकांना कळवलं नाही किंवा अमेंडच केले नाही, तर काय करायचं, TCWG ला सांगायचं की बाबा असा असा विषय झालाय आणि लोकांना आता तुम्ही कळवा की माझा ऑडिट रिपोर्ट मध्ये बदल व्हायला हवा होता, लोकांनी आता केले ना, माझा रिपोर्ट आता चुकीचा आहे, त्याच्यावरती रिलाय करू नका, हे लोकांना कळवायचं. जर TCWG न पण ऐकलं नाही तर स्वतः जायचं आणि स्वतः प्रोसिजर्स अशा करायच्या की लोकांना कळलं पाहिजे, ज्या ज्या लोकांकडे फायनान्शियल स्टेटमेंट्स पोहोचलेत त्या प्रत्येकाला समजलं पाहिजे की आता त्याच्या ऑडिट रिपोर्टवरती रिलायन्स आपल्याला ठेवायचा नाही. सबसिक्वेंट इव्हेंट्स कम्प्लीट. बघा काही डाऊट असेल तर मला टेलिग्रामवर विचारू शकता. ओके लेट्स टेक अ ब्रेक आणि पुढचा एसे आपण घेऊयात.
ओके, yes, let's take a break of 5 minutes. ओके, आपल्याला आता सबसिक्वेंट इव्हेंट्सला इम्पॉर्टन्स किती आहे, तर 2 स्टार इम्पॉर्टन्स आहे, महत्वाचा आहे. एक प्रश्न कायम ह्याच्यावर पडतो. आता पुढे येणारा एसे हा दॅट इज अ 3 स्टार एसे. 3 स्टार, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, 3 वेळा इम्पॉर्टंट. बघा, गोईंग कन्सर्न. आता गोईंग कन्सर्न म्हणजे काय? व्हॉट इज द गोईंग कन्सर्न? बघा, going concern is an accounting assumption that entity will continue its operations for foreseeable future. Going concern 11वीत पाहिलंय मी, अकाउंटिंग. गोइंग कन्सर्न म्हणजे काय, की माझा व्यवसाय खूप वर्ष चालेल या हिशोबाने मी अकाउंट्स तयार करतो, ह्या हिशोबाने मी माझे व्यवहार करत असतो. बघा, बिझनेस चालू करताना कोणी माणूस या इंटेन्शननी चालू करत नाही की मला तो उद्या बंद करायचा आहे. लोक बिझनेस काय चालू करतात, की मला बिझनेस ग्रो करायचा आहे, मला तो लॉंग टर्म मध्ये बिझनेस करायचा असतो. सो ह्या हिशोबाने हे जे अकाउंटिंग ऍझम्पशन आहे, की माझा बिझनेस माझ्या फोर्सेबल फ्युचर म्हणजे शेवटपर्यंत चालेल, अशा ऍझम्पशनला आपण काय म्हणतो, गोईंग कन्सर्न ऍझम्पशन. त्यामध्ये गोईंग कन्सर्न ऍझम्पशन असल्यामुळं मॅनेजमेंट काय करतं, आपण ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग फॉलो करतो. ॲक्रुअल म्हणजे काय, रिसिवेबल पेएबल रेकॉर्ड करतो. कॅशमध्ये रिसिवेबल पेएबल काय रेकॉर्ड होत नाही, आली कॅश इन्कम, गेलं कॅश खर्च. ओके, बघा, इट इज फॉलोड अनलेस मॅनेजमेंट इंटेंड्स टू लिक्विडेट एंटिटी और सीज ऑपरेशन्स. बघा, मॅनेजमेंट जोपर्यंत इच्छा व्यक्त करत नाही ऑपरेशन बंद करायची किंवा बिझनेस विकून टाकायची, तोपर्यंत आपण गोईंग कन्सर्न फॉलो करायचा. हैज नो रियलाइजेबल अल्टरनेटिव्ह टू डू सो. म्हणजे जब तक ऑप्शन नहीं है तब तक गोइंग कंसर्न वापरने का. ऑप्शन और इच्छा दोनों नहीं है तब तक वापरने का. म्हणजे काय काय वेळेला इच्छा आहे मॅनेजमेंटला कंटिन्यू करायची, पण आता विकण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरला नाही, तर गोइंग कन्सर्न फॉलो करायचा नाही, म्हणजे कॅशवर आपल्याला रेकॉर्ड करायचं, कॅश बेसिस. बघा, बघा, आता ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे गोइंग कन्सर्न रिलेटेड? टू रिपोर्ट ऑन गोइंग कन्सर्न. साहजिक आहे, गोइंग कन्सर्नवर रिपोर्ट करायचं. टू ऑब्टेन साई अँड कन्क्लूड द अप्रोप्रिएटनेस ऑफ मॅनेजमेंट ॲझम्पशन. म्हणजे मॅनेजमेंट कोणत्या बेसिसवरती म्हणतंय की आमचा बिझनेस आता पूर्ण खूप दिवस चालणार आहे, गोइंग कन्सर्न कोणत्या बेसिसवर वापरतंय, तो बेसिस बरोबर आहे का नाही ते चेक करायचं. त्यानंतर टू कन्क्लूड वेदर देअर एक्झिस्ट एनी मटेरियल अनसर्टेनिटी रिगार्डिंग एंटिटीज ॲबिलिटी टू कंटिन्यू ॲज अ गोइंग कन्सर्न. बघा, आता मला काय चेक करायचंय, इफ देयर इज अ मटेरियल अनसर्टेनिटी रिगार्डिंग एंटिटीज ॲबिलिटी टू कंटिन्यू ॲज अ गोइंग कन्सर्न. म्हणजे काय, गोइंग कन्सर्न म्हणून माझा बिझनेस चालू शकत नाही अशी काही कंडिशन आली आहे का, ज्या कंडिशनमुळं माझा व्यवसाय आता चालू शकणार नाही, गोइंग कन्सर्न होऊ शकणार नाही. म्हणजे काय, बंद पडणार किंवा आता थोड्याच दिवसात बंद पडणार आहे, अशी काही कंडिशन नाही ना, म्हणजे अशी काही अनसर्टनिटी नाही ना, हे मला चेक करायचंय. टू कन्क्लूड, आणि कन्क्लूड करायचं की बाबा असं काही नाहीये म्हणून. बघा, आता इथे एक छोटासा पॉइंट आहे. ड्यू टू इनहेरेंट लिमिटेशन्स ऑफ एस ए 200, absence of reference of material uncertainty is not a guarantee as to going concern of the entity. बघा, साहजिक आहे, मी ऑडिट रिपोर्ट दिला. बघा, आम्ही ऑडिट रिपोर्ट कधीचा देतोय, मागच्या वर्षीचा ऑडिट रिपोर्ट मी देतोय. मग जर मी मागच्या वर्षीला रेफर करून ऑडिट रिपोर्ट देत असेल, तर ह्याचा अर्थ ती त्याच्या फ्युचरची गॅरंटी झाली का? नाही. का नाही झाली? कारण फ्युचर इज अनप्रेडिक्टेबल. मी आज म्हणतोय एंटिटी गोइंग कन्सर्न नाहीये, समजा उद्या एंटिटीच्या गोडाऊनला आग लागली, ऑफिसला आग लागली, काय करता? माझा ऑडिट रिपोर्ट तर तो पिरियड तर कव्हर करत नाही ना. माझा ऑडिट रिपोर्ट कोणता पिरियड कव्हर करतो? मागच्या वर्षाचा पिरियड माझा ऑडिट रिपोर्ट कव्हर करतो सर. मग मला सांगा, जर मी म्हणत असेल की बाबा गोइंग कन्सर्न अफेक्ट होत नाहीये, सगळं चांगलं चालू आहे, याचा अर्थ ती फ्युचरची गॅरंटी झाली का? नाही, कारण कुछ भी हो सकता है, इनहेरेंट लिमिटेशन्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. बघा, बघा, म्हणजे जर रिपोर्टमध्ये मी असं लिहित असेल की काही अनसर्टेनिटी नाही, याचा अर्थ ती गॅरंटी आहे, असा होत नाही, कारण कुछ भी हो सकता है.
ओके बघा, आता ऑडिटर, ऍज अन ऑडिटर मला काय बघायचंय, ऑडिटर टू सी. बघा, मॅनेजमेंटनं काही गोईंग कन्सर्नची असेसमेंट केली आहे का, म्हणजे काय, मॅनेजमेंट कोणत्या बेसिसवरती ठरवतंय की माझा व्यवसाय चालणार आहे पुढं, अशी काय असेसमेंट केली आहे का, की बाबा काही अशी अनसर्टॅनिटी नाही ना की बाबा गोईंग कन्सर्न होऊ शकणार नाही. जर तशी काय असेसमेंट केली असेल तर मॅनेजमेंट सोबत डिस्कस करा. बघा, त्यांना काही असे इव्हेंट सापडलेत का ज्यामुळे गोईंग कन्सर्न अफेक्ट होतोय, म्हणजे माझं भविष्य अफेक्ट होतंय, असं काही गोष्टी तुम्हाला सापडल्यात का. इफ येस, प्लॅन टू ऍड्रेस सच इव्हेंट. बघा, असे काही इव्हेंट सापडले असतील की ज्यामुळे गोईंग कन्सर्न अफेक्ट होतोय, तर त्या इव्हेंटला त्यांनी कसं ऍड्रेस केलं. बघा, जर असेसमेंट केली नसेल तर मॅनेजमेंटशी डिस्कस करा की गोईंग कन्सर्न तुम्ही कोणत्या बेसिसवर वापरताय. जर तुम्ही असेसमेंटच केली नाही, तुम्ही कोणत्या बेसिसवर गोईंग कन्सर्न म्हणताय एंटिटीला. अँड आस्क मॅनेजमेंट वेदर देअर इज एनी इव्हेंट अफेक्टिंग गोईंग कन्सर्न. बघा, म्हणजे जर सेपरेट इव्हॅल्युएशन केलं नसेल तर मॅनेजमेंटला विचारा किंवा तुम्ही कोणत्या बेसवर म्हणताय की गोईंग कन्सर्न आहे बाबा, आणि एक काही इव्हेंट आहेत का जे तुम्हाला वाटतायत की गोईंग कन्सर्न अफेक्ट करू शकतात. बघा, नोट काय, नोट काय, गोईंग कन्सर्न असेसमेंट is primarily done by auditor as a risk assessment procedure under section 315 under SA 315. बघा, 315 रिस्क असेसमेंट मध्ये मी काय करत होतो, मी एंटिटीचे सगळे प्लॅन्स बघत होतो, बरोबर आहे का, एंटिटीच्या चारही गोष्टी बघत होतो, ऑपरेशन्स वगैरे सगळं बघत होतो स्ट्रॅटेजी प्लॅन प्रोग्राम मध्ये. सो SA 315 मध्ये मी गोईंग कन्सर्न असेस करतो. हे मला सांगण्यात आलंय की गोईंग कन्सर्न कधी असेस केला जातो, ऑडिटर कडून, मॅनेजमेंट कडून थ्रू आउट केला जातो, पण ऑडिटर कडून कधी, जेव्हा आपण रिस्क असेसमेंट प्रोसिजर डिझाईन करत असतो, म्हणजे काय, प्लॅनिंग करत असतो, तेव्हाच आपल्याला गोईंग कन्सर्न अफेक्ट होतोय का नाही हे बघायचं असतं. बघा, हे येईल मला MCQ मध्ये, कारण हा खूप आतला पॉइंट आहे. गोईंग कन्सर्न असेसमेंट इज डन ॲज अ पार्ट ऑफ रिस्क असेसमेंट प्रोसिजर्स. ओके, बघा, आता मला काय दिले, तिथे इव्हेंट दिलेत ज्यामुळे काय होऊ शकतं की एंटिटीच्या गोईंग कन्सर्न वरती मला डाऊट येऊ शकतो की बाबा एंटिटी आता इथून पुढे चालेल का नाही, हा मला डाऊट येऊ शकतो. असे कोणते कोणते इव्हेंट आहेत. बघा, आता साहजिक आहे, जर एंटिटीला पुढे धंदा करता येत नसेल तर असे इव्हेंट्स काय असणार आहेत, अनडिझायरेबल असणार आहेत, वाईट इव्हेंट्स असणार आहेत. बघा, इव्हेंट्सला मी 3 इव्हेंट मध्ये डिव्हाइड केले, एक फायनान्शियल, ऑपरेटिंग आणि अदर्स, सगळे वाईट. आता ह्या गोईंग कन्सर्न वरती मला 4 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQ पडू शकतो. त्यामुळे मला हा अख्खा एसे पूर्ण केला पाहिजे, खूपच म्हणजे रटून रटून नाही, मनापासून लक्षात ठेवून गेला पाहिजे. रटून आयुष्यात काहीही होत नाही, समजून घ्या म्हणजे विषय संपला. आता फायनान्शियल, फायनान्शियल म्हणजे काय असणार, बॅलन्स शीट रिलेटेड, रेशोज रिलेटेड असणार आहे. बघा, नेट लायबिलिटी पोझिशन म्हणजे लायबिलिटीज आर ग्रेटर दॅन ऍसेट्स, म्हणजे माझ्या लायबिलिटी जास्त आहेत आणि त्या लायबिलिटी पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे तेवढे ऍसेट्स नाहीत, तर दॅट इज अ वाईट कंडिशन. त्यानंतर शॉर्ट टर्म बॉरोइंग यूज टू बाय लॉंग टर्म ऍसेट्स. बघा, आता शॉर्ट टर्म बॉरोइंग म्हणजे काय, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, हे कशासाठी असतात बाळांनो, दीज आर फॉर वर्किंग कॅपिटल, म्हणजे माझ्या डे टू डे एक्सपेन्सेस साठी. जर डे टू डे एक्सपेन्सेस साठीच्या लोनचा वापर मी मोठी ऍसेट, लॉंग टर्म ऍसेट घेण्यासाठी केला, तर माझ्याकडे डे टू डे वापरायला पैसे राहणार आहेत का, नाही. डे टू डे वापरायला पैसे राहणार नाहीत तर मी खर्च कसे भागवणार, खर्च भागवले नाही तर मी मटेरियल परचेस कसं करणार, परचेस नाही केलं तर प्रोसेस कसं करणार, प्रोसेस नाही केलं तर फिनिश गुड्स कसं तयार होणार, फिनिश गुड्स तयार नाही झाले तर विकणार कसं, बॉम्ब बॉम्ब. लॉंग टर्म बॉरोइंग रिचिंग मॅच्युरिटी विदाउट रिअलिस्टिक रिपेमेंट सोर्स. आता काय झालंय, म्हणजे समजा डिबेंचर्स घेतलेत मी 5 वर्षाचे, 5 कोटीचे, आणि आता 5वं वर्ष येणार आहे, पण माझ्याकडे डिबेंचरचे पैसे द्यायला माझ्याकडे पैसेच नाहीयेत. सो दॅट इज अ गोईंग कन्सर्न अफेक्टिंग, म्हणजे मला धंदा बंद करावा लागणार, सगळं विकून टाकून जे काय असेल त्यातनं ते पैसे बघावे लागणार. विड्रॉल ऑफ फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम क्रेडिटर्स. बघा, क्रेडिटर म्हणले जा, देत नाही, जा म्हणले क्रेडिटर सपोर्ट, आता काय करायचं, बॉम्ब बॉम्ब. निगेटिव्ह ऑपरेटिंग कॅश फ्लोज. निगेटिव्ह ऑपरेटिंग कॅश फ्लोज म्हणजे काय, माझ्या ऑपरेटिंग इन्कम पेक्षा खर्च जास्त होतोय, इन्कम कमी खर्च जास्त, म्हणजे लॉसेस आहेत ऑपरेटिंग. ऍडव्हर्स की फायनान्शियल रेशियोज. की फायनान्शियल रेशियोज, करंट रेशियो, क्विक रेशियो, बरोबर आहे का, 2:1, डेट रेशियो 1:1, ते तुमचे जर ऍडव्हर्स असतील तर प्रॉब्लेम आहे. सबस्टॅन्शियल ऑपरेटिंग लॉसेस और लॉस इन व्हॅल्यू ऑफ ऍसेट जनरेटिंग ऑपरेटिंग कॅश. बघा,
काय झालंय, एकतर मला लॉसच होत आहे, नाहीतर जो माझा मेजर ऍसेट आहे त्याची व्हॅल्यूच कमी झाली. नॉन कम्प्लायन्स ऑफ लोन टर्म्स. बघा, लोनच्या काही टर्म्स आहेत ज्या मी कम्प्लाय केल्या नाहीत, आता काय टांगती तलवार आहे, येऊन काय पण माझ्या धंद्यातलं घेऊन जाऊ शकतात लोक. इनएबिलिटी टू पे क्रेडिटर्स ऑन टाइम. इनएबिलिटी टू पे क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्स आले माझ्या दारात, माझी देणी दिली जात नाहीयेत, बघा वाईट आहे. चेंज फ्रॉम और टू कॅश ऑन डिलिव्हरी ट्रान्झॅक्शन. बघा, तुमचं बिझनेस मॉडेलच बदललं तुम्ही. काय झालं, आधी काय होत होतं की मी क्रेडिटवरती सेल द्यायचो. म्हणजे काय, सेल करायचो, एक 7-8 दिवसांनी 90 दिवसांनी पैसे आले तरी चालतंय. आता काय झालं, आता मी ते मॉडेल बदललं, कॅश ऑन डिलिव्हरी केलं. म्हणजे काय, मी गुड्स दिले की मला पैसे मिळाले पाहिजेत. अशा ह्यानी काय होणार आहे, माझा कस्टमर बेस कमी होणार आहे. कोणता कस्टमर बेस कमी होणार आहे, ज्याला क्रेडिट मिळत होतं तो कस्टमर बेस कमी होणार आहे. कस्टमर बेस कमी झाला की इन्कम कमी झाला की बॉम्ब. बघा, इनएबिलिटी टू ऑब्टेन फायनान्सिंग फॉर इसेन्शियल न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट और अदर इसेन्शियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर मला लोन मिळायचं बंद झालं असेल तर, बघा लोन मिळायचं कधी बंद होतं बाळांनो, जेव्हा माझ्या बिझनेसची कंडिशन चांगली नसते. जेव्हा माझ्या बिझनेसची कंडिशन चांगली नसते तेव्हाच तर मला लोन मिळायचे बंद होतात, बरोबर का. मग जर आता मला लोन मिळायचं बंद झालं तर ह्याचा अर्थ कुठं ना कुठं तरी माझा गोईंग कन्सर्न अफेक्ट होतोय. कुठं ना कुठं तरी लोकांना असं वाटायला लागले की आता मी व्यवसाय नीट करू शकणार नाही. बघा, आता ऑपरेटिंग इंडिकेटर्स कोणते असणार आहेत. ऑपरेटिंग म्हणजे काय, माझ्या बिझनेस ऑपरेशनशी रिलेटेड. फायनान्शियल म्हणजे बॅलन्स शीट पेंडची रिलेटेड, फायनान्सशी रिलेटेड. ऑपरेटिंग म्हणजे माझ्या ऑपरेशन्सशी रिलेटेड गोष्टी असणार आहेत. बघा, मॅनेजमेंट इंटेन्शन टू लिक्विडेट और सीज ऑपरेशन. बघा, मॅनेजमेंटची इच्छा असेल की आता धंदा बंद करायचा, तर गोईंग कन्सर्न कामाचा आहे का, नाही. की मॅनेजमेंटचा लॉस विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे काय, माझा एकच मॅनेजर होता, वो वादियों में घूमते घूमते वादियों में चला गया. आता वो चला गया म्हणल्यावर मी काय करायचं, मी त्याची रिप्लेसमेंट शोधायला लागलो. पण तो काय होता, ऑलराऊंडर होता भाई आपला, सगळं करत होता. आता तो गेला, मी काय करू, मैं क्या बताऊ, असं झालं माझं, बरोबर का. काय झालं आता की मला कळणारच नाही काय विषय, मैं क्या बताऊ, मैं क्या बताऊ असं झालं. म्हणजे काय, मैं क्या बताऊ असं झालं म्हणजे काय, सुचना मला काय करायचंय. एकटाच माणूस होता, सगळं बघत होता, तो गेला. आता माझा बिझनेस कसा चालणार हा प्रश्न समोर आला. दॅट इज गोइंग कन्सर्न इज बीइंग अफेक्टेड इंडिकेटर. बघा, लॉस ऑफ मेजर मार्केटिंग और की कस्टमर. माझा एकच कस्टमर होता, बरोबर. वो वादियों में घूमते घूमते वादियों में चला गया. किंवा एक दिवशी त्यानं मला डिस्काउंट मागितला, मी म्हणलं देत नाही, जा. तो म्हणला तूच जा, बरोबर का. त्यानं काय केलं, माझ्याकडनं व्यवसायच घेणं बंद केलं. आता एकच कस्टमर, त्यानंच माझ्याकडनं प्रोडक्ट नाही घेतले, मी कुठं जाऊ. परत आली कंडिशन, मैं क्या बताऊ म्हणजे काय, गोईंग कन्सर्न अफेक्ट होत असेल तर बोंबा बोंब. काय बोंबा बोंब, आता पुढे बघायचं की गोईंग कन्सर्न अफेक्ट होत असेल तर काय करायचं आपण, दॅट इज आपण पुढे बघणार आहे. हे काय, दीज आर जस्ट इंडिकेटर्स. लेबर डिफिकल्टी. बघा, काय झालं, लेबर डिफिकल्टी म्हणजे काय, माल येऊन पडलाय माझ्याकडे, तयार करायला माणसंच नाही. जर माणसं नाही तर माल तयार होणार नाही, तर विकला जाणार नाही, विकला गेला नाही तर पैसे येणार नाहीत, आले पैसे आले नाहीत तर मी सप्लायरला पैसे कसे देणार. आली का लक्षात, बोंब बोंब. शॉर्टेज ऑफ इम्पॉर्टंट सप्लाईज. बघा, माझा बिझनेस काय आहे, माझा बिझनेस है यहां से आलू डालोगे वहां से सोना निकलेगा. आता जर आता माझा मेजर सप्लाय काय आहे, आलू. जर मेरे को आलू नहीं मिले तर मैं फिर क्या करेगा मैं. जर मला आलूच मिळाले नाही तर बोंब आहे सगळी, गोइंग कन्सर्न अफेक्ट होणार आहे. इमर्जन्स ऑफ हायली सक्सेसफुल कॉम्पिटिटर. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे जिओ. जिओ धन धन धन, बरोबर का. बाकीच्यांसाठी जिओ धन धन धन. आयडिया, वोडाफोन, एअरटेल साठी जिओ धन धन धन, बरोबर का. प्रॉब्लेम झाला, काय झाला, हायली सक्सेसफुल कॉम्पिटिटर आला, जिओनं पटकन मार्केट कॅप्चर केलं, बाकीच्यांचे शेअर्स कमी आले. सो अशा केसेसमध्ये काय झालं बघा, आयडिया टिकलं, वोडाफोन टिकलं, त्यांना मर्जरच करावं लागलं शेवटी. एअरटेल टिकलं, पण एअरसेल एक होतं, युनिनॉर एक होतं, त्यांचा गोईंग कन्सर्न अफेक्ट झाला का,
ह्यालाच की गेले ना सगळे, चली गया. सो हे झाले ऑपरेटिंग इंडिकेटर्स. आता बाकीचे काही इंडिकेटर्स असतील तर ते आपण बघूया. बाकी काय इंडिकेटर्स आहेत, बाकी कोणते बाबा? अदर मध्ये काय? नॉन कम्प्लायन्स विथ कॅपिटल और रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स ॲज सॉल्व्हन्सी रिक्वायरमेंट फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे काय? लोन साठी त्यांनी तुम्हाला काही रिक्वायरमेंट दिलेला की तुमचा बिझनेस सॉल्व्हंट पाहिजे, तुमचा रेशिओ एवढा पाहिजे, तेवढा पाहिजे. त्या रिक्वायरमेंट जर तुमच्या सॅटिस्फाय झाल्या नाहीत तर तुमचा गोईंग कन्सर्न अफेक्ट होणार आहे. का? कारण लोनच्या कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तर लोनवाले दारात येणार आणि माझं सगळं सामान घेऊन जाणार. बरोबर का? पेंडिंग प्रोसिडिंग्स that may not be in favor of entity may result to claims that entity is not able to satisfy. बघा, म्हणजे अशा केसेस आहेत माझ्यावरती चालू, म्हणजे माझ्यावरती नाही, एंटिटीवरती चालू, की ज्यामुळं एकतर त्यांचा डिसिजन आपल्या फेवरमध्ये लागणार नाही, आणि जर तो आपल्या फेवरमध्ये लागला नाही तर अंगावरच्या चड्ड्या विकून सुद्धा ते क्लेम आपल्याला पे करता येणार नाही. बोली भाषेत सगळं विकून पण ते क्लेम जर मला पे करता येणार नसतील तर बोंबा बोंब तुमचं गोईंग कन्सर्न अफेक्ट झालेला आहे. बरोबर का? अ लॉ चेंज इन लॉ और पॉलिसी दॅट मे ऍडव्हर्सली अफेक्ट द एंटिटी. डेल्टा डेल्टा इज इक्वल टू चेंज. हे माहित पाहिजे तुम्हाला. काय झालंय, लॉ मध्ये असा बदल झालाय ज्यामुळे माझ्या बिझनेसला काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. बघा, फॉर एक्झाम्पल काय, मी गुजरातमध्ये व्यवसाय करत होतो. कशाचा? बरोबर का? लिकरचा मी व्यवसाय गुजरातमध्ये करत होतो. आता काय झालं, गुजरातमध्ये लॉ पास झाला, गुजरातमध्ये रेग्युलेशन आलं की ड्राय डे डिक्लेअर झाले, ड्राय स्टेट डिक्लेअर झालं गुजरात. ड्राय स्टेट म्हणजे काय? घसा ओला करायचा असेल तर फक्त पाण्याने किंवा ज्यूसनी करायचा, बाकी कुठल्याही गोष्टीने तुम्ही घसा ओला करू शकणार नाही. बरोबर का? मग आता माझ्या प्रोडक्टचं मी काय करायचं? गुजरात मधला मॅन्युफॅक्चरर असेल मी तर माझा गोइंगचा अफेक्ट झाला. कशामुळे? चेंज इन लॉ, ज्यामुळे माझ्या बिझनेसला निगेटिव्ह इफेक्ट झाला, ऍडव्हर्सली इम्पॅक्ट झाला. बघा, आणि अनइन्शुअर्ड आर अदर इन्शुअर्ड अंडर इन्शुअर्ड कॅटास्ट्रॉफिस. अनइन्शुअर्ड म्हणजे काय? माझ्याकडे फायर इन्शुरन्स नाही, उद्या माझ्या इथं आग लागली, बॉम्बला, क्लेम नाही मिळणार, क्लेम नाही मिळाला तर माझा लॉस कोण भरून काढणार? लॉस झाला जास्त तर मी बिझनेस बंद करून टाकणार. किंवा अंडर इन्शुअर्ड, माझ्या गोडाऊन मध्ये माल आहे 1 कोटीचा आणि माझा 1 लाखाचा इन्शुरन्स आहे, अंडर इन्शुअर्ड. म्हणजे काय? तुमची प्रॉपर्टी कमी इन्शुरन्स तुम्ही काढला असेल तरी तुमचा गोइंग कन्सर्न अफेक्ट होऊ शकतो जर काही प्रॉब्लेम आला तर. कॅटास्ट्रोफिस, कॅटास्ट्रोफिस इज संकट. बघा, हे काय आहेत? इंडिकेटर्स आहेत, फायनान्शियल, ऑपरेटिंग, अदर. ह्या हे कसे तुम्ही पाहिले तर निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह, ज्यामुळे काय होणार आहे? माझं गोइंग कन्सर्न अफेक्ट होतोय असे चान्सेस येणार आहेत. बघा, आता मला काय करायचंय? हे इंडिकेटर समजा माझ्या पुढे आले, आता मला मॅनेजमेंटची असेसमेंट इव्हॅल्युएट करायचे. बघा, की मॅनेजमेंटनी गोइंग कन्सर्न आहे तर कोणत्या बेसिसवर असेस केलं, नाही तर कोणत्या बेसिसवर असेस केलं. ते करताना मला काय करायचं? कव्हर सेम पिरियड ऍज कव्हर्ड बाय मॅनेजमेंट. बघा, मॅनेजमेंटनी जेवढा पिरियड कव्हर केलाय तेवढाच पिरियड आपण कव्हर करायचा. मॅनेजमेंटने 12 महिने केले तर आपण पण 12 महिने करायचं असेसमेंट. जर 12 महिन्याच्या आतला पिरियड काही कन्सिडर केला असेल तर मॅनेजमेंटला सांगायचं की पूर्ण 12 महिन्याची असेसमेंट करा. का? कारण आपण पूर्ण इयर वरती रिपोर्ट देणार आहे, ना की एका छोट्या पिरियड पुरता. ऑडिटर नॉट रिस्पॉन्सिबल टू रेक्टिफाय लॅक ऑफ अनालिसिस बाय मॅनेजमेंट. However, auditor responsible to conclude whether management assessment is correct or not. बघा, जर मॅनेजमेंटचं चुकलं असेल तर ऑडिटरवर ही जबाबदारी नाहीये की त्यांनी चुकीचं केलंय ते मी बरोबर करणार नाही. आपण कायम लक्षात ठेवायचं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अन ऑडिटर काय आहे? आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू रिपोर्ट ओनली. फक्त रिपोर्ट द्यायचा, काय की मॅनेजमेंटचं असेसमेंट करेक्ट आहे किंवा नाही, ते बरोबर करायला जायचं नाही. फॉर एक्झाम्पल बघा, पास्ट सेल गुड म्हणजे जुना सेल चांगला होता, आधीचा हाय प्रॉफिटवाला होता, मॅनेजमेंट त्यामुळे कन्क्लूड करू शकतं ही गोइंग कन्सर्न बरोबर आहे. बघा, मागच्या 4 वर्षाचा सेल जर माझा चांगला असेल, प्रॉफिट पण मला छान होत असेल तर मी वेगळी असेसमेंट कशाला करणार आहे? मी काय म्हणणार? जाऊ दे, मागचं चांगलं आहे ना, म्हणजे ह्या वर्षी पण चांगलं होणार. म्हणजे विदाउट एनी स्टडी मी म्हणणार की गोइंग कन्सर्न आहे ऍज अ मॅनेजमेंट. अशा वेळी ऑडिटरनी काय करायचं? कॅन ऑल्सो कन्क्लूड द सेम इफ अदर प्रोसिजर्स कन्क्लूड द सेम. म्हणजे
मॅनेजमेंटनी हे असेसमेंट विदाऊट स्टडी केलंय म्हणून ऑडिटरनी स्टडी करायचा नाही असं होत नाही. आपण पण स्टडी करायचा, आपण पण सेम मताचे होऊ शकतो केव्हा, जेव्हा बाकी गोष्टी चेक करून पण आपल्याला सेम एव्हिडन्स मिळाला की काय, की बाबा हा बिझनेस पुढे चालू शकतो, तर आपण सुद्धा गोइंग कन्सर्न म्हणू शकतो. म्हणजे मॅनेजमेंटच्या अझम्पशनला आपण पण धरू शकतो ग्राह्य, पण बाकी चेकिंग जर तुमचं सपोर्ट करत असेल त्याला तरच. ओके, येस, संपत आला एसे, बरोबर, एसे संपत आलाय. वाव, ओके, लेट्स गो अहेड. आता काय झालं, आतापर्यंत गोइंग कन्सर्नचे असेसमेंट चेक केली, इंडिकेटर्स पाहिले. आता विषय कसा झालाय बघा, वेन इव्हेंट्स ऑर कंडिशन्स आर आयडेंटिफाईड, ऑडिटर शाल डिटरमाइन विच इव्हेंट इज अ मटेरियल अनसर्टनिटी बाय परफॉर्मिंग फॉलोइंग प्रोसिजर्स. बघा मला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा मला इव्हेंट आयडेंटिफाय करायचे, इव्हेंट कास्टिंग डाऊट ऑन गोइंग कन्सर्न. आता इव्हेंट मिळाले तर त्यातले पण आता मला मटेरियल बाजूला काढायचे. बघा, जर मला चुकीचे इंडिकेटर्स मिळाले, म्हणजे काय, जर मला असे इंडिकेटर मिळाले अनसर्टेनिटी की बाबा आता गोइंग कन्सर्न इथून पुढे चालणार नाहीये, तर त्या इव्हेंट्स पैकी पण महत्वाचे कोणते आहेत ज्यामुळे गोइंग कन्सर्न बाबा अफेक्ट होणारच होणार आहे, तसे इव्हेंट बाजूला काढायचे. बघा आता तसे इव्हेंट बाजूला काढताना कसे काढायचे, बघा जर मॅनेजमेंटनं काही असेसमेंट केली नसेल तर मॅनेजमेंटला म्हणायचं असेसमेंट कर, की त्यातली अनसर्टेनिटी कोणती आहे. इव्हॅल्युएट मॅनेजमेंट प्लॅन टू इम्प्रूव्ह सिच्युएशन. आता सिच्युएशन तर आली आहे समोर, गोइंग कन्सर्न अफेक्ट तर होणार आहे. आता ती सिच्युएशन कोप करण्यासाठी काय इम्प्रूव्हमेंट मॅनेजमेंट करतंय बघा, मॅनेजमेंट स्वतः काय बदल करायला तयार आहे बघा. डिटरमाइन वेदर द प्लॅन इज फिजिबल. जर मॅनेजमेंटकडे काही प्लॅन असेल सिच्युएशन टॅकल करायला, तर तो टॅकल करायचा प्लॅन बरोबर आहे का बघा. जर एंटिटीनी कॅश फ्लो तयार केले असतील, कॅश फ्लो फोरकास्ट म्हणजे काय, पुढचे फोरकास्ट तयार केलेले असतील की कसं कसं गोइंग कन्सर्नमुळे परिणाम होणार आहेत, तर काय करायचं, इव्हॅल्युएट करायचं रिलायबिलिटी ऑफ फोरकास्ट अँड रिलेटेड डाटा. जर फोरकास्ट केले असतील की जर बघितलं असेल की पुढचं भविष्याचं काही बजेटिंग केलं असेल चांगल्या हिशोबाने, तर तो बरोबर आहे का, रिलायबल आहे का ते चेक करायचं. अँड ॲडिक्वसी ऑफ ॲझम्पशन्स यूज इन द फोरकास्ट. म्हणजे फोरकास्ट, आता लक्षात घ्या, जेव्हा आपण फोरकास्ट तयार करतो, फ्युचर प्रेडिक्ट करतो, तेव्हा आपल्याला काही ना काही ॲझम्पशन्स धरून चालावं लागतं. तर जे काय ॲझम्पशन धरून तुम्ही फोरकास्ट तयार केले ते ॲझम्पशन्स प्रॉपर आहेत का चेक करा. वेदर एनी ॲडिशनल फॅक्ट्स हॅव बिकम अवेलेबल सिन्स द डेट ऑन विच मॅनेजमेंट मेड इट्स असेसमेंट. बघा मॅनेजमेंटनी असेसमेंट केल्यानंतर मला काही गोष्टी लक्षात आल्या का असेसमेंट नंतरच्या की ज्या महत्वाच्या आहेत ते बघा. मॅनेजमेंटकडनं WR एक रिक्वेस्ट करायचं आहे. WR म्हणजे काय, रिटर्न रिप्रेझेंटेशन. म्हणजे काय, खाली आहे खालचा एसे तोच आहे पुढचा. WR रिक्वेस्ट करायचं काय, दॅट रिगार्डिंग फ्युचर प्लॅन्स अँड इट फिजिबिलिटी. म्हणजे काय, जे काय फ्युचर प्लॅन्स आहेत ते आमचे बरोबर आहेत, आम्ही ते बरोबर आहे, योग्य आहेत का नाही ते चेक केलेलं आहे. आमच्या प्लॅनमुळं माझं गोइंग कन्सर्नवर आलेलं संकट हे दूर होणार आहे. ह्या अशा पद्धतीचे WR घ्यायचे. WR म्हणजे काय, रिटर्न रिप्रेझेंटेशन. मी मागच्या चॅप्टर्स मध्ये थोडी हिंट दिली होती की एक्सटर्नल कन्फर्मेशन बाहेरच्या लोकांकडून घेतो आणि रिटर्न रिप्रेझेंटेशन मी आपल्या मॅनेजमेंट कडून घेत असतो. बघा काय आपण ऑडिट प्रोसिजर्स वापरू शकतो बाबा, एक्झाम्पल्स ऑफ ऑडिट प्रोसिजर्स बाबा बघूया. फोरकास्ट डिस्कस करायचे, अनालिसिस अँड डिस्कस फोरकास्ट कॅश फ्लो विथ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट सोबत डिस्कस करायचे त्यांनी तयार केलेले. त्यानंतर इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट स्टडी करायचे. म्हणजे बघा ड्युरिंग द इयर समजा काही प्रॉब्लेम्स असतील तर इंटरिम मध्ये डिस्क्लोज केले जातात 3-3 महिन्याच्या काय प्रॉब्लेम येणार आहे पुढच्या 6 महिन्यात, 10 महिन्यात, 9 महिन्यात, वॉट एव्हर. रीडिंग द टर्म्स ऑफ डिबेंचर्स अँड लोन ऍग्रीमेंट. लोन ऍग्रीमेंटच्या टर्म वाचा. अशी कोणती टर्म नाहीये ना जी माझ्याकडनं मी हे झालेली आहे, व्हायलेट झाली आहे, किंवा अशा टर्म्स नाहीत ना ज्या की माझ्याकडून व्हायलेट होण्याची शक्यता आहे, अशा टर्म्स चेक करायच्या. मिनिट्स ऑफ मीटिंग वाचायचे, शेअर होल्डर्स अँड TCW मीटिंगचे मिनिट्स वाचायचे.
इंटरनल लिगल काउन्सिलची एन्क्वायरी करायची, बाबा काही क्लेम नाही आहे ना असा ऍडव्हर्स वाला. त्यानंतर एक्झिस्टन्स लिगॅलिटी ऑफ ऍग्रीमेंट्स टू मेंटेन फायनान्शियल सपोर्ट विथ रिलेटेड पार्टीज. म्हणजे काय, काही काही वेळेला मी माझ्या काही लोकांसोबत एक कॉन्ट्रॅक्ट तयार केलेलं असतं की बाबा इन केस मला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही थोड्या काळासाठी मला मदत करा, असं ऍग्रीमेंट एक मी तयार करून घेतो. मग अशा ऍग्रीमेंटची लिगॅलिटी काय आहे, म्हणजे ऍग्रीमेंट योग्य आहे का, ते एन्फोर्सिएबल आहे का, ते चेक करायचं. एंटिटीज प्लॅन टू डील विथ अनफुलफिल्ड कस्टमर ऑर्डर्स. बघा, ज्या काही कस्टमरच्या ऑर्डर्स आहेत ज्या पेंडिंग आहेत फुलफिल करणं, त्या तुम्ही कशा फुलफिल करणार आहे. जर काही संकट आलं तर तुम्ही त्या कस्टमरच्या ऑर्डर कशा सॅटिस्फाय करणार, त्याचा प्लॅन बघा. प्रोसिजर रिगार्डिंग सबसिक्वेंट इव्हेंट, म्हणजे सबसिक्वेंट इव्हेंट्स कोणते तुम्ही कसे आयडेंटिफाय करता, वरचं SFI-60 कसं आयडेंटिफाय करता, काय ती प्रोसेस चेक करा. टू डिटरमाइन वेदर एनी सबसिक्वेंट इव्हेंट कास्ट डाऊट ऑन GC, म्हणजे मॅनेजमेंटनी कोणते कोणते इव्हेंट्स आयडेंटिफाय केले ते बघा, त्या इव्हेंट्स पैकी कोणती अनसर्टनिटी असू शकते का ते चेक करा. एक्झिस्टन्स टर्म्स ॲडिक्वसी ऑफ बॉरोईंग फॅसिलिटी. बघा, काही इमर्जन्सी बॉरोईंग फॅसिलिटीज असतील बँकेच्याकडे आपण करून ठेवलेल्या, म्हणजे काय बाबा लोनचं सँक्शन केलंय 50 लाखाचं पण घेतलं 20च लाख, लागलं तर 30 लाख घेऊ. आता हे लागलं ते 30 लाख काय आहेत, आपण इमर्जन्सीसाठी घेऊन ठेवलेत. मग ते इमर्जन्सी वाले जे आहेत तर त्याच्या काही टर्म्स आहेत त्या मला मागितलं तर कधी मिळेल, वेळेत मिळेल ना, या गोष्टी मला चेक करायच्या. त्यानंतर ऑब्टेनिंग अँड रिव्ह्यूइंग रिपोर्ट्स ऑफ रेग्युलेटरी ऍक्शन्स. बघा, म्हणजे माझ्यावरती कोणत्या ऍक्शन्स वगैरे तर झाल्या नाहीत ना एंटिटीवरती, ते चेक करायचं. ॲडिक्वसी ऑफ सपोर्ट फॉर प्लॅन ऍसेट डिस्पोजल. समजा एखादा मेजर ऍसेट मी माझ्या धंद्याचा विकणार असेल तर तो मी डिस्पोज ऑफ करायचा कसा प्लॅन केलाय, म्हणजे मी बायर्स कडनं कोटेशन्स घेतलेत किती, भाव पब्लिक ऑफर केली का काय केलंय. सो असे मेजर ऍसेट डिस्पोजलचे प्लॅन्स मला बाजूला काढायचे. ओके, बघा मी आत्ताच्या एसे मध्ये काय काय पहिलं गोईंग कन्सर्न अफेक्ट होणारे इंडिकेटर्स काही आहेत का बघायचे, ऑपरेटिंग, फायनान्शियल आणि अदर्स, बरोबर का. त्यानंतर मॅनेजमेंटने असेसमेंट कसं केले ते बघायचं. असेसमेंट योग्य असेल तर त्यांनी जे जे इव्हेंट्स आयडेंटिफाय केले त्यातले मटेरियल इव्हेंट्स कोणते ते बाजूला काढायचं. आता मटेरियल इव्हेंट्स एकदा बाजूला निघाले की ते प्रॉपरली डील केले गेले आहेत का चेक करायचं. लास्ट बघा, हा काय, हा माझा आहे एकदम महत्वाचा पॉईंट ह्या एसेचा. त्यानंतर आपलं पुढचे एसेस आता छोटे 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 चालू होतील. मेजर एसे आता हा आपला 570 होत आलेला आहे. आता बघा, एवढं सगळं करून काय झालं, मला गोईंग कन्सर्न, आता गोईंग कन्सर्नचे इव्हेंट्स कळाले, कंडिशन कळाले, ऍडव्हर्स कळाले, बरोबर. आता मला कन्क्लूड करायचंय काय, की गोईंग कन्सर्न अप्रोप्रिएट आहे का नाही. जर गोईंग कन्सर्न अप्रोप्रिएट असेल तर अॅक्रुअल बेसिस योग्य आहे. जर गोईंग कन्सर्न अप्रोप्रिएट नसेल तर कॅश बेसिस ओनलीवर मला अकाउंटिंग करायचं असतं. सो आता बघा काय झालंय की काही हे इव्हेंट्स माझ्याकडं समोर आले, सगळे इव्हेंट्स आणि मटेरियल इव्हेंट्स, आणि आता मी काय ह्या इव्हेंट्सच्या बेसिसवर मला काय कळालं की बाबा वेदर गोईंग कन्सर्न इज इनअप्रोप्रिएट. जर गोईंग कन्सर्न इनअप्रोप्रिएट असेल हे मला ऍज अन ऑडिटर कळालं तर मी काय करायचंय, ऍडव्हर्स ओपिनियन द्यायचंय. ऍडव्हर्स ओपिनियन म्हणजे काय, नॉट ओके ऍट ऑल, की कुछ अच्छा नाही कच. बघा, गोईंग कन्सर्नच चुकीचा असेल तर ऍडव्हर्स ओपिनियन द्या. पण जर गोईंग कन्सर्न इनअप्रोप्रिएट असून मॅनेजमेंटनं FS दुसऱ्या बेसिसवर तयार केले, दुसरं बेसिस म्हणजे काय, कॅश बेसिस. नॉर्मली अॅक्रुअलवर होतात पण गोईंग कन्सर्न चांगला नसेल तर कॅशवर होतात. मग जर गोईंग कन्सर्न इनअप्रोप्रिएट नाहीये पण मॅनेजमेंटनं कॅश बेसिसवर तयार केलेलं आहे, म्हणजे मॅनेजमेंटला कळालंय की गोईंग कन्सर्न चांगला नाहीये आणि त्यांनी कॅश बेसिसवर अकाउंटिंग केलं असेल. अँड इफ ऑडिटर फाइंड्स सच बेसिस इज ॲडिक्वेटली डिस्क्लोज, म्हणजे काय की कॅश बेसिसवर अकाउंटिंग केलंय आणि ते चांगलं केलंय, योग्य केलंय, तर मला द्यायचं अनमॉडिफाईड ओपिनियन, म्हणजे काय ऑल ओके. प्लस एक EOM नावाचा पॅराग्राफ असतो, एम्फेसिस ऑफ मॅटर, TBD, नेक्स्ट चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे आपण. एक EOM नावाचा पॅरा असतो ज्यामध्ये मला हे मेन्शन करायचं आहे की बाबा कॅश बेसिसवर तुम्ही अकाउंटिंग केलंय आणि गोईंग कन्सर्न अफेक्ट होतोय. EOM आणि अदर मॅटर्स, अदर म्हणजे रिलेव्हंट. EOM म्हणजे काय असतं, दीज आर फंडामेंटल फॉर युजर्स अंडरस्टँडिंग. युजरला ज्या गोष्टी कळाल्याच पाहिजेत त्या EOM मध्ये आपण लिहित असतो.
बघा थोडक्यात मी सांगितलं, बाकी मी नेक्स्ट टॉपिक मध्ये आता तुम्हाला सांगेनच. बघा हे कधी गोईंग कन्सर्न इनअप्रोप्रिएट असेल तर काय करायचं बघा, मी विचार करतो गोईंग कन्सर्न इज इनअप्रोप्रिएट, अशा केसेसमध्ये ऍडव्हर्स ओपिनियन द्यायचं, नॉट ओके ॲट ऑल. पण जर मॅनेजमेंटनं अल्टरनेट बेसिसवर प्रिपेअर केलं असतील आणि जर डिस्क्लोजर प्रॉपर दिले असतील तर अनमॉडिफाईड ओपिनियन द्यायचं आणि ईओएम पॅरामध्ये मेन्शन करायचं, संपला विषय. बघा जर गोईंग कन्सर्न अप्रोप्रिएट आहे पण मटेरियल अनसर्टनिटी आहे, म्हणजे काय, ज्या कंडिशन सापडल्या त्यापैकी काही मटेरियल अनसर्टनिटी आहे, म्हणजे काय की धोका तर आहे पण गोईंग कन्सर्न वापरला तरी चालतंय, म्हणजे काय बाबा अंडर इन्शुअर्ड असतील, अनइन्शुअर्ड ऍसेट्स असतील तर ही काय, ही मटेरियल अनसर्टनिटी आहे. उद्या परवा जर काही भूकंप आला, काय आला तर काय होणार आहे सांगा मला, काही डॅमेज मिळणार नाही, इन्शुरन्स कंपनीकडनं लॉस होणार आहे मोठा. मग ही काय मटेरियल अनसर्टनिटी आहे, पण ह्यामुळे म्हणायचं का माझा बिझनेस चालू शकणार नाही, नाही तो चालू शकतो, पण काही गोष्ट झाली तर अनसर्टनिटी आहे, म्हणजे काय मटेरियल अनसर्टनिटी आहे पण गोईंग कन्सर्न तुम्ही अकाउंटिंग तुमचं चालू ठेवू शकता, अशी काही इव्हेंट्स असतील तर. बघा पण ही मटेरियल अनसर्टनिटी आता अंडर इन्शुअर्ड किंवा अनइन्शुअर्ड ऍसेट्स, ही अनसर्टनिटी जर डिस्क्लोज केली मॅनेजमेंटनी की बाबा हा ही गोष्ट माझ्या युजरला मी कळवली. बघा डिस्क्लोजर का महत्वाचं आहे, कारण आपण ऑडिट कोणासाठी करतोय, युजरसाठी करतोय. आपण ऑडिट युजरसाठी करतोय का, कारण युजरला ऍड्रेसेबल आहोत आपण, युजरच्या डिसिजनसाठी आपण रिस्पॉन्सिबल आहोत, लक्षात ठेवा. त्यामुळं डिस्क्लोजर्स इज रिक्वायर्ड. जर डिस्क्लोजर केला असेल तर ऑल ओके लिहून टाका, अनमॉडिफाईड ओपिनियन. पण एक सेपरेट सेक्शन घ्या, मटेरियल अनसर्टनिटी रिलेटेड टू गोईंग कन्सर्न, आणि त्या गोईंग कन्सर्न मध्ये त्या अनसर्टनिटी मध्ये मेन्शन करा की काय अनसर्टनिटी आहे. बाबा अशी अशी आहे बाबा, ऍसेट्स आर नॉट इन्शुअर्ड बट गोईंग कन्सर्न ऍझम्पशन इज अप्रोप्रिएट, असं लिहायचं, मोकळं व्हायचं. पण जर डिस्क्लोजर केलं नसेल तर मला क्वालिफाईड ओपिनियन द्यायचे किंवा ऍडव्हर्स ओपिनियन द्यायचे. सर क्वालिफाईड म्हणजे काय, ऍडव्हर्स म्हणजे काय, दीज आर टीबीडी लेटर. क्वालिफाईड म्हणजे काय की काही गोष्टी सोडून बाकी सगळं चांगलं आहे, आणि ऍडव्हर्स म्हणजे काहीच चांगलं नाहीये. आता सध्यासाठी एवढं, पुढचं आपण डिटेलमध्ये नेक्स्ट टॉपिकला बघणारच आहोत, फार वेळ नाहीये. बघा क्वालिफाईड किंवा ऍडव्हर्स ओपिनियन द्यायचं प्लस बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये द्यायचं देअर इज अन इव्हेंट और कंडिशन इंडिकेटिंग मटेरियल अनसर्टनिटी ऍज टू एंटिटीज एबिलिटी टू कंटिन्यू ऍज अ गोइंग कन्सर्न. बघा डिस्क्लोजर दिलं तर अनमॉडिफाईड म्हणजे ऑल ओके वाला द्यायचं, प्लस एक सेक्शन सेपरेट करायचा मटेरियल अनसर्टनिटी रिलेटेड टू गोइंग कन्सर्न, आणि मग त्यात हे लिहायचे पॉईंट. जर डिस्क्लोजर केलंच नाही तर क्वालिफाईड किंवा ऍडव्हर्स ओपिनियन द्यायचं, आणि बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये लिहायचं की देर इज अन इव्हेंट ऑर कंडिशन दॅट इंडिकेट्स अ मटेरियल अनसर्टनिटी ऍज टू एंटिटीज एबिलिटी टू कंटिन्यू ऍज अ गोइंग सन. संपलेला आहे SA 570. सर आता तुम्ही म्हणाल इथं 3 स्टार का केलेत, तर बघा 3 स्टार का केलेत आणि इथं एक चौकोन का केला आहे, हा का केलाय, कारण हे वाक्य मला कंपल्सरी क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मला लिहायचंय. हे काय, हे पाठच करायचं. गोइंग कन्सर्न आलं की इव्हेंट ऑर कंडिशन इंडिकेटिंग मटेरियल अनसर्टनिटी रिगार्डिंग एंटिटीज एबिलिटी टू कंटिन्यू ऍज अ गोइंग कन्सर्न. थोडक्यात गोइंग कन्सर्न म्हणून कंटिन्यू होऊ शकत नाही अशी काही शक्यता आहे, आणि ही शक्यता दर्शवणारा एक इव्हेंट झालाय, अशी परिस्थिती आली की आता एंटिटी गोइंग कन्सर्न म्हणून कंटिन्यू करू शकणार नाही, असं मला आता जाणवायला लागलंय. सो हे माझ्या आन्सरचा पार्ट आला पाहिजे. ऑडिटर should ascertain whether there are any events or conditions indicating any material uncertainty regarding entity's ability to continue as a going concern. नुसती अनसर्टनिटी चालत नाही, मटेरियल अनसर्टनिटी लागते. ओके चला, SA 570 सुद्धा आपला झालेला आहे. आता राहिले सगळे चुटू 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 एसे राहिले. आता बघा टोटल या चॅप्टर मध्ये साधारण 5 ते 6 एसे आहेत, साधारण 5 ते 6 एसे आहेत. चला लेट्स टेक अ ब्रेक आणि आपण थोड्या वेळाने भेटूया. बघा
आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं, एसए 560 आणि एसए 570 सबसिक्वेंट इव्हेंट्स अँड गोइंग कन्सर्न. आता हे एसए प्रचंड इम्पॉर्टंट आहेत. आता वळूयात आपण पुढच्या एसए कडे. पुढच्या एसए कडे वळूया. बघा आता हे पुढचा एसए मला काय सांगतो, जे काही तुम्हाला मिस स्टेटमेंट्स मिळाले बघा, ऑडिट प्रोसिजर्स लावून मला काय मिळणार होते, मिस स्टेटमेंट्स मिळणार होते सॅम्पलिंग बिम्पलिंग वापरल्यानंतर. तर त्या मिस स्टेटमेंट्स आता मला इव्हॅल्युएशन करायला लागणार. काय मिळालेल्या मिस स्टेटमेंट पैकी मटेरियल कोणते आणि इमटेरियल कोणते, नॉन मटेरियल. बघा तो इव्हॅल्युएशन आता आपण कसं करणार आहे, इव्हॅल्युएशन ड्यूरिंग द इव्हॅल्युएशन ऑफ मिस स्टेटमेंट्स ड्यूरिंग द ऑडिट. ऑडिटर टू इव्हॅल्युएट. बघा काय इव्हॅल्युएट करायचं आपल्याला, effect of identified misstatements and effect of uncorrected misstatements on financial statements. बघा मला ज्या चुका सापडल्यात त्या किंवा ज्या मागच्या चुका होत्या पण त्या करेक्ट झालेल्या नाहीत, ह्या चुकांचा माझ्या फायनान्शियल स्टेटमेंट्स वरती काय परिणाम होतो हे मला आयडेंटिफाय करायचं. बघा ऑडिटर शुड accumulate misstatements during the audit other than those that are clearly trivial, म्हणजे other than miss material misstatements. बघा अदर दॅन ट्रिवियल. ट्रिवियल म्हणजे काय, महत्वाचे सगळे मिस स्टेटमेंट्स घ्यायचे, बरोबर का, अॅक्युमेटली जोडून घ्यायचे. म्हणजे काय थोडक्यात मटेरियल मिस स्टेटमेंट्सची इफेक्ट वेगळे आयडेंटिफाय करायचे आणि जे इमटेरियल आहेत ते सगळे एकत्र करायचे आणि त्याचा इम्पॅक्ट बघायचा. बघा ऑडिटर टू डिटरमाइन वेदर रिव्हिजन इन ओव्हरऑल स्ट्रॅटेजी अँड प्लॅन इज नीडेड. बघा मला बघायचंय जर मला प्लॅन बी कधी बदलायला लागायची गरज आहे का, प्लॅन बदलायची, स्ट्रॅटेजी बदलायची, केव्हा, इफ नेचर ऑफ मिसस्टेटमेंट्स and circumstances indicate that other misstatements may exist, effect of which is aggregate or individually material. म्हणजे काय, मला जेवढ्या चुका सापडल्यात त्याच्या बेसिसवर मला असं वाटतं की अजून पण चुका असू शकतील ज्याचं महत्व, ज्याचे इम्पॅक्ट मोठे आहेत, तर मला माझी स्ट्रॅटेजी आणि प्लॅन मला बदलावा लागेल. किंवा एक्झिस्टिंग मिसस्टेटमेंट्स व्हेन ॲग्रीगेट एक्सीड ऑर इक्वल मटेरियलिटी. बघा म्हणजे जेवढं मी एक्सपेक्ट केलं, जेवढी मी मटेरियलिटी ठरवलेली की बाबा एवढ्या चुका सापडल्या पाहिजेत, त्यापेक्षा जर जास्ती चुका मला ऑलरेडी सापडल्या, याचा अर्थ काय, जर सॅम्पलिंग करून मला जर चुका जास्ती सापडत असेल याचा अर्थ मला माझी स्ट्रॅटेजी, माझी प्लॅन, माझे प्रोसिजर्स रिवाइज करायची गरज आहे. ऍडिशनल चुका सुद्धा असू शकतात. बघा टाइमली कम्युनिकेट करायचं सगळे मिसस्टेटमेंट्स कोणाला, मॅनेजमेंटला आणि करेक्शन करायला त्यांना सांगायचं. तर मिसस्टेटमेंट सापडलं तर मॅनेजमेंटला सांगायचं, मॅनेजमेंट बाबा ह्या चुका आहेत या तुम्ही आता करेक्ट करा. इफ मॅनेजमेंट रिफ्युजेस टू करेक्ट, obtain understanding of reasons for refusal. बघा जर मॅनेजमेंट म्हणलं की करत नाही जा चुका करेक्ट, तर काय करायचं, रिझन्स बघा रिझन्स बघा आणि कन्सिडर इव्हॅल्युएटिंग वेदर एफएस आर फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट. बघा जर मॅनेजमेंट करेक्ट करत नसेल तर त्यांच्याकडनं कारण जाणून घ्या आणि बघा की खरंच एमएम पासून माझे फायनान्शियल स्टेटमेंट्स फ्री आहेत का, एमएम म्हणजे काय, मटेरियल मिसस्टेटमेंट. जर मॅनेजमेंटनी करेक्ट केले नाही सगळे मिसस्टेटमेंट्स तर रिअसेस करा काय, मटेरियलिटी टू कन्फर्म वेदर इट इज अप्रोप्रिएट फॉर ऍक्च्युअल फायनान्शियल रिझल्ट्स. बघा जर मॅनेजमेंट जर सगळे करेक्ट करत नसतील, सगळ्या चुका मॅनेजमेंटने करेक्ट केल्या नाहीत, तर मग मला माझी मटेरियलिटी लेवल बदलावी लागेल. मटेरियलिटी म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्व. बघा मटेरियलिटी जर कमी असेल तर ऑडिट रिस्क जास्त असते, मटेरियलिटी जर जास्त असेल तर ऑडिट रिस्क कमी. का, कारण मटेरियलिटी कमी याचा अर्थ महत्व कमी म्हणजे मी चेकिंग कमी करणार याचा अर्थ काही गोष्टी माझ्या डोळ्यामधून निघून जाणार आहे, ती माझी डिटेक्शन रिस्क हाय होणार. डिटेक्शन रिस्क हाय झाली की ओव्हरऑल ऑडिट रिस्क हाय होणार. हे मी सेकंड चॅप्टरला सांगितलं आणि वाईस वर्सा. बघा म्हणजे मॅनेजमेंटनी करेक्ट केलं ओके, नाही करेक्ट केलं तर बघा बाबा खरंच आता काय गरज आहे का, मला मटेरियलिटी रिवाइज करायची गरज आहे का, प्लॅन प्रोसिजर माझ्या रिवाइज करायची गरज आहे का, आणि खरंच बाबा फायनान्शियल स्टेटमेंट्स योग्य बेसिस वरती प्रिपेअर केले आहेत का. डिटरमाइन वेदर अनकरेक्टेड मिसस्टेटमेंट्स आर मटेरियल इंडिव्हिज्युअली ऑर इन ऍग्रीगेट. बघा करेक्ट केले तर ओकेच आहे ना भाई, आता काही मिसस्टेटमेंट राहिलेच नाहीत, पण जे करेक्ट केले नाहीत ते मटेरियल आहेत का इमटेरियल ते बघायचं.
For this, consider size and nature of misstatements and likelihood of occurrence, and effect of uncorrected misstatements of prior period on class of transaction, account balance and FSS. बघा, ज्या अनकरेक्टेड चुका आहेत, बरोबर, त्या चुकांचं मॅग्निट्यूड बघा, नेचर बघा काय. जर खूप मोठी चूक मॅनेजमेंटनी करेक्ट केली नसेल तर मग घडलेलं आहे, इट इज नॉट ओके, बरोबर. किंवा लाईकलीहुड ऑफ ऑकरन्स, छोट्या छोट्या चुका आहेत पण सारख्या होत आहेत. लक्षात घ्या, जर छोटी चूक सारखी होत असेल तर त्याचा कलेक्टिव्ह इम्पॅक्ट खूप मोठा असतो. आलं का लक्षात. जर छोट्या छोट्या चुका मी सारख्या करत असेल तर छोट्या छोट्या चुका ऍडअप होत 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 एका मोठ्या चुकीमध्ये कन्व्हर्ट होतात. बघा, आणि जर काही मागच्या वर्षीच्या चुका करेक्ट केलेल्या नसतील, मागच्या वर्षीच्या चुका, तर त्याचा ह्या वर्षात काय काय इम्पॅक्ट होतोय ते मला बघायचंय. सिंपल. बघा, आता टीसीडब्ल्यूजी सोबत कम्युनिकेट करायचं काय, जे मॅनेजमेंटनी करेक्ट केले नाहीत, आता मॅनेजमेंटनी नाही केलं तर पण कुणाकडे जाणार, कुणाचं दार ठोठावणार, टीसीडब्ल्यूजी टक टक टक. अँड देअर इम्पॅक्ट ऑन ओपिनियन अँड ऑडिट रिपोर्ट. बघा, असे स्टेटमेंट जे मॅनेजमेंटनी करेक्ट केले नाहीत आणि त्यामुळे माझं ओपिनियन बदलतंय का नाही बदलतंय ते मला टीसीडब्ल्यूजी ला सांगायचंय. बदलतंय नाही बदलतंय म्हणजे काय, जर अनमॉडिफाईडचं मॉडिफाईड होत असेल, ओकेचं नॉट ओके होत असेल तर सांगितलं पाहिजे टीसीडब्ल्यूजी ला की हा प्रॉब्लेम तुमच्या मॅनेजमेंटमुळे होतोय. बघा, डब्ल्यूआर घ्या मॅनेजमेंट कडनं काय, दॅट दे बिलीव्ह दॅट इफेक्ट ऑफ अनकरेक्टेड स्टेटमेंट्स आर इमटेरियल. बघा, जर मॅनेजमेंटने करेक्ट केलं तर इट्स ओके, पण जर मॅनेजमेंट करेक्ट करत नसेल तर मॅनेजमेंट कडनं लिहून घ्या काय, की जे करेक्ट केले नाहीयेत, ज्या चुका आम्ही करेक्ट केल्या नाहीत, आमच्या दृष्टीनं त्याचा इम्पॅक्ट फायनान्शियल स्टेटमेंट्स वरती जास्ती होत नाही. म्हणजे काय, ज्या चुका आम्ही करेक्ट केल्या नाहीत ते फालतू आहेत, त्याचा काही परिणाम जास्त होणार नाही असं मॅनेजमेंट कडनं लिहून घ्या. समरी ऑफ सच आयटम्स टू बी अटेस्ट टू डब्ल्यूआर. म्हणजे असे कोणते कोणते आयटम्स आहेत जे मॅनेजमेंटला वाटतंय की आम्ही बरोबर केले, आम्ही ते करेक्ट केले नाही पण त्याचे इम्पॅक्ट काय एवढं फालतू आहेत, काय मोठे एवढे इम्पॅक्ट नाही, असे कोणते कोणते आयटम्स आहेत ते लिहून घ्या. म्हणजे त्या आयटम्स बद्दलच मॅनेजमेंट कडनं कन्फर्मेशन घ्या. आता काय डॉक्युमेंट करायचं, अमाउंट बिलो विच मिसस्टेटमेंट्स कुड बी रिगार्डेड ॲज ट्रिवियल. बघा, असे मिसस्टेटमेंट, अशी एक अमाउंट ज्याच्या खालचे मिसस्टेटमेंट्स मी म्हणेन इमटेरियल आहेत. बघा, इमटेरियल म्हणजे अशी अमाउंट त्याच्या वरचे मिसस्टेटमेंट, म्हणजे अशा चुका ज्या मला अमान्य आहेत, इमटेरियल मटेरियल आहेत, आणि ज्या चुका आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत, अशा मायनर चुका आहेत इमटेरियल. ते तुम्ही कुठल्या बेसिसवर ठरवता तो बेसिस मला डॉक्युमेंट करायचा, लिहून ठेवायचं. कोणत्या बेसिसवर मी ठरवलं की ही चूक मटेरियल आणि ही चूक इमटेरियल आहे. ऑल मिसस्टेटमेंट्स accumulated and whether they have been corrected. सगळे मिसस्टेटमेंट्स लिहा आणि त्याच्या पुढे लिहा हे करेक्ट केलंय का नाही केलंय का, करेक्ट केलंय का नाही केलंय का. Auditor's conclusion as to whether uncorrected misstatements are material and basis of that conclusion. बघा, जे करेक्ट केले तिथे करेक्टेड या विषय संपला. ज्या चुका सुधारल्या त्या तर आता त्यामुळे माझं ओपिनियन अफेक्ट होणार आहे का नाही, पण ज्या चुका सुधारल्या नाहीत त्या चुका मटेरियल आहेत का इमटेरियल ते लिहायचं, आणि ते मी कसं ठरवलं ते बेसिस पण लिहायचं. बघा, आलं का लक्षात. सिंपल इव्हॅल्युएशन ऑफ मिस स्टेटमेंट्स एसे 450. बघा, करेक्ट झालं असेल तेवढं तुम्हाला असं जर गॅदर झालं असेल, बघा समजलं असेल तर पुढे जाऊया, स्टार्ट करूया. एसे 580 रिटर्न रिप्रेझेंटेशन थोड्याच वेळात घेऊया, थोड्या वेळाचा ब्रेक. सो आपण ब्रेक नंतर परत आलेलो आहोत. थोडासा मागचे जे 5 ते 7 मिनिटं असतील किंवा 8 मिनिटं व्हॉट एव्हर, ते जरा थोडंसं माझा माईक खाली राहिला होता म्हणजे थोडा टेबलवरती राहिला होता, त्यामुळे आवाज थोडासा कमी आला असेल, माफी. पण थोडंसं लेक्चर मी पाहिलं तर आवाज ऐकण्यासारखा आहे. सो वी विल स्टिक टू दॅट रेकॉर्डिंग. ओके, माफ करा, पुन्हा ह्या पद्धतीचा टेक्निकल गोष्ट माझ्याकडून होणार नाही, चूक ही मी काळजी घेईन. ओके, लेट्स गो. लास्टचे 3 एसेज चॅप्टर 7 मध्ये 6 एसे आहेत. एसे 560, 570, 580, 450, 260, 265. त्यातला 560, 570, 450 ओके झालेला आहे. आता एसे 580. बघा, मी एक्सटर्नल कन्फर्मेशन सोबत एक गोष्ट कायम म्हणत होतो की रिटर्न रिप्रेझेंटेशन, बरोबर का. आता मी हे रिटर्न रिप्रेझेंटेशन जे मी काही म्हणतोय तर काय आहे बाबा, हे मी सांगितलेलं की एक्सटर्नल कन्फर्मेशन फ्रॉम थर्ड पार्टी, आणि
रिटर्न रिप्रेझेंटेशन फ्रॉम मॅनेजमेंट. सो बघू रिटर्न रिप्रेझेंटेशन काय आहे. SA 580 रिटर्न रिप्रेझेंटेशन. बघा बाळांना फास्ट ट्रॅक असल्यामुळे मला एक स्पीड मेंटेन करावा लागत आहे. तुम्हाला जर काहीही डाऊट असतील, मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील या सेशन मधले तर तुम्ही मला युट्यूब वरती सांगू शकता, टेलिग्राम मध्ये सांगू शकता. मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मी एकतर व्हॉइस नोटने उत्तर देईन किंवा जर जास्तच महत्वाचा प्रश्न असेल तर मी एक छोटासा व्हिडिओ त्यावरचा रेकॉर्ड करून टाकेन. पण मी आहे तुमच्यासाठी. आपल्या एम आपल्याला ऑडिटमध्ये एक्झम्पशन पाडायचंय. लक्षात आहे का? चला, विथ दॅट वी विल कंटिन्यू. रिटर्न रिप्रेझेंटेशन SA 580. बघा डेफिनेशन काय आहे रिटर्न रिप्रेझेंटेशनची. रंग माझा वेगळा करू जरा. डेफिनेशन काय आहे? इट इज अ रिटर्न स्टेटमेंट बाय द मॅनेजमेंट टू कन्फर्म सर्टन मॅटर्स और टू सपोर्ट अदर ऑडिट एव्हिडन्सेस. बघा WR काय आहे? जसं रिटर्न एक्सटर्नल कन्फर्मेशन काय होतं? रिटर्न स्टेटमेंट फ्रॉम थर्ड पार्टी, तसं हे रिटर्न स्टेटमेंट बाय मॅनेजमेंट. कशासाठी? टू कन्फर्म सर्टन मॅटर्स. बाबा ह्या गोष्टी आम्ही केल्यात. किंवा टू सपोर्ट अदर एव्हिडन्सेस म्हणजे काय? की एखादी गोष्ट मला माहिती झालेली आहे तर ह्याला सपोर्टिव्ह मला मॅनेजमेंट कडून काहीतरी घ्यायचं, बाबा आम्ही ह्याला ऍग्री करतो किंवा करत नाही तर ते मला घ्यायचंय एक रिटर्न स्टेटमेंट मध्ये, ज्याला मी म्हणेन रिटर्न रिप्रेझेंटेशन WR. ओके. बघा काही की पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे WR मध्ये, की दॅट WR डज नॉट इन्क्लूड फायनान्शियल स्टेटमेंट. WR म्हणजे FS नव्हे. रिटर्न रिप्रेझेंटेशन काय आहे? इट इज अ स्टेटमेंट. बरोबर का? काय? टू कन्फर्म एनिथिंग और टू सपोर्ट इट. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे WR नाही. त्या फायनान्शियल स्टेटमेंट्सला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही काही ऍग्रीमेंट म्हणजे काही गोष्टी ऍग्री करता नाही करता ह्या रिलेटेड तुम्ही WR घेऊ शकता. फायनान्शियल स्टेटमेंट साठी ऑडिटर WR घेतो. म्हणजे काय काय घेतो ते खाली बघूया. पण फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे WR का? तर नाही. बघा फायनान्शियल WR काय नाहीये. FS म्हणजे WR नाही, असर्शन म्हणजे WR नाही, आणि बुक्स आणि बुक्स ऑफ अकाउंट्स आणि जे काही रेकॉर्ड तुम्ही मेंटेन केले स्टेटमेंट वगैरे दॅट इज अ नॉट WR. WR म्हणजे इट इज अ स्टेटमेंट जस्ट. बघा WR काय करतं? इट प्रोव्हाइड्स नेसेसरी ऑडिट एव्हिडन्स बट नॉट साई. बघा म्हणजे WR इज नेसेसरी बट इट इज नॉट अ सफिशियंट अँड अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स. का? कारण मॅनेजमेंट इज अन इंटरनल पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन. त्यामुळं त्यांनी दिलेला एव्हिडन्स हा रिलायबल असेलच किंवा नसेलच, काही सांगता येत नाही. 99% रिलायबल नसतो असं आपण धरून चालायचं असतं. बघा म्हणजे WR नेसेसरी आहे पण साई नाही. स्टार मार्क. MCQ. ओके. WR is requested from persons responsible for financial statement preparation and presentation. बघा WR कोणाकडून घ्यायचं? मॅनेजमेंट. मॅनेजमेंट मध्ये कोण येतं? असे लोक जे फायनान्शियल स्टेटमेंट तयार करण्यासाठी जबाबदार आहेत. बघा नॉर्मली कोण असतात हे लोक? दीज आर CEO, CFO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि चीफ फायनान्शियल ऑफिसर. बट TCWG इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल. का? कारण TCWG हे तुमचं डिसिजन मेकर्स असतात. म्हणजे ते काय करतात? ही पूर्ण प्रोसेस फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार होण्याची पूर्ण प्रोसेस ते ओव्हरसी करत असतात, म्हणजे ऑब्झर्व करत असतात. सो ते सुद्धा आहेत रिस्पॉन्सिबल. त्यांच्याकडूनही आपण गरज पडली तर WR घेणार आहोत. बघा इन सम केसेस ऍडवाइस फ्रॉम अदर्स सच एज ऍक्च्युरी, स्टाफ एक्सपर्ट इंजिनियर, इंटरनल लीगल काउन्सिल कॅन बी टेकन. बघा काही काही वेळेला फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करताना काही लोकांची ऍडवाइस घेतली जाते. बघा इंटरनल लीगल काउन्सिलची, बाबा कोणतं लिटिगेशन असं आहे का जे डिस्क्लोज करायची गरज आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी वगैरे, त्यासाठी घेतली जाते. जर त्यांची ऍडवाइस आपण घेतली या लोकांची तर दे विल ऑल्सो फॉर्म पार्ट ऑफ दोज रिस्पॉन्सिबल फॉर FS. बघा जर त्यांची आपण मदत घेतली असेल फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करताना, जी की नॉर्मली घेतलेलीच असते, तर ते सुद्धा पार्ट होतात फॉर दोज रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन. मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी टू बी स्टेटेड इन WR अबाउट मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी इन सेम मॅनर ॲज इन टर्म्स ऑफ एंगेजमेंट. आता टर्म्स ऑफ एंगेजमेंट म्हणजे काय असतं? दॅट इज एसे
to 10 agreeing to the terms of engagement, that is a TBD letter in last chapter. बघा आपण काय केलंय, आपण मॉड्यूल सारखंच घ्यायचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मी काय केलंय, सिक्वेन्स अल्टर नाही केलेला. जर प्रॉपर माझ्या सिक्वेन्सने घ्यायचं म्हणालात तर माझ्या सिक्वेन्सने घ्यायला गेलात तर ह्या चॅप्टरचे मॉड्यूल मधले सिक्वेन्सेसच चेंज होतील. मी कधीही 11वा चॅप्टर शेवट ठेवणार नाही. तो चॅप्टर मला फर्स्ट चॅप्टर सोबतच करावा लागेल. का? कारण दीज आर द बेसिक्स. पण जाऊ दे, आपण आता मॉड्यूलचा सिक्वेन्स फॉलो करतोय म्हणल्यावर काय एसे टू 10 आपण डिस्कस करू नंतर. टर्म्स ऑफ एंगेजमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही ऑडिटच्या टर्म्सला ऍग्री करता, ऑडिट ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला त्याच्या टर्म्स ठरवाव्या लागतात अगोदर. त्या टर्म्स मध्ये आपण रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेतो की मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, ऑडिटरची काय आहे. त्यात मी लिहितो की ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे इज टू रिपोर्ट ओनली, टू गिव्ह ओपिनियन. मी फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये चेंज नाही करू शकत. ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय, माझ्याकडे अथॉरिटी काय, ते सगळं मी एंगेजमेंट टर्म्स मध्ये लिहित असतो. तर त्या टर्म्स मध्ये जी काय मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तीच रिस्पॉन्सिबिलिटी रिलेटेड आपण WR घ्यायचं. काय WR घ्यायचं, तर आता खाली आहे बघा, ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपले WR रिलेटेड, की WR ऑब्टेन करणे, बाकी एव्हिडन्सला सपोर्ट करण्यासाठी आणि त्याला रिस्पॉन्स देणे. बाबा WR दिलं तर काय रिस्पॉन्स करायचा, नाही दिलं तर कसा करायचा. बघा मॅनेजमेंटला कडनं WR मागायचं. काय WR मागायचं, हे WR अबाउट मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामध्ये काय लिहायचं WR मध्ये, WR रिटर्न रिप्रेझेंटेशन दॅट मॅनेजमेंट हॅज फुलफिल्ड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर FS प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन. म्हणजे आता WR कसं देणार मॅनेजमेंट, वी कन्फर्म दॅट वी हॅव फुलफिल्ड आवर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे मॅनेजमेंट ऍक्सेप्ट करतंय WR देऊन, कन्फर्म करते की मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट्स, दॅट ऑल ट्रान्झॅक्शन हॅव बीन रेकॉर्डेड अँड रिफ्लेक्टेड इन फायनान्शियल स्टेटमेंट्स. जे जे रेकॉर्ड व्हायला हवे होते ट्रान्झॅक्शन ते सगळे मी रेकॉर्ड केलेत आणि प्रेझेंट केलेत. इट हॅज प्रोव्हाइडेड ऑडिटर विथ ऑल इन्फॉर्मेशन अँड ऍक्सेस ॲज अग्रीड इन एंगेजमेंट लेटर. म्हणजे ज्या आपण टर्म्स ऑडिटच्या ठरवल्या होत्या त्याप्रमाणे मी ऑडिटरला सगळी इन्फॉर्मेशन आणि रिलेटेड ऍक्सेस माझ्या सिस्टीम्सचे दिलेले आहेत. बघा हे WR आहे, इट इज अ फंडामेंटल WR. हे मस्ट आहे घेणं प्रत्येक ऑडिटमध्ये, हे WR घेतलेच पाहिजेत. काय, that management has fulfilled its responsibility for preparation and presentation of financial statements. It has recorded all transactions which should have been recorded. It has and these transactions are reflected in financial statements. It has provided auditor with all information and access as was agreed in engagement letter. जे ठरवलेलं ते सगळं केलेलं आहे. बघा auditor may require management to reconfirm WR already obtained when. बघा आता हे WR कधी कधी घेणार मी, जसं एक्सटर्नल कन्फर्मेशन घेत होतो, जिथं जिथं गरजेचं आहे तिथे तिथं कन्फर्मेशन घेत होतो, तसंच जिथं जिथं गरजेचं आहे तिथं तिथं WR घेतो. बरोबर का? पण आता काय काय केसेसमध्ये काय होतं, काय काय वेळेला काय होतं बघा, WR ला काय काय वेळेला काय इश्यू होतो की मला आधी घेतलेलं WR पुन्हा एकदा रिकन्फर्म करावं लागू शकतं. केव्हा केव्हा लागू शकतं बघा, हा पण एक स्टार मार्कचा क्वेश्चन आहे. दोज हू साइन टर्म्स ऑफ एंगेजमेंट डू नॉट होल्ड रिस्पॉन्सिबिलिटी. बघा जेव्हा मी आधी एंगेजमेंट लेटरवरती साईन घेतलेलं ती मॅनेजमेंट वेगळी आणि मध्येच मॅनेजमेंट बदलली. बघा ड्युरिंग द पिरियड मॅनेजमेंट बदलली तर बघा ज्यांनी साईन केलं ते वेगळे, आत्ताचे वेगळे. मग अशा वेळी मला WR पण बदललं पाहिजे. मी काय करतो, आधीचं WR त्यांना देतो आणि त्यांना म्हणतो हे पुन्हा कन्फर्म करा. म्हणजे मॅनेजमेंट बदललेल्या मॅनेजमेंट कडनं सुद्धा मी ते कन्फर्म करून घेतो की त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल केलेली आहे. बरोबर का? म्हणजे ज्यांनी ज्यांनी पोझिशन चेंज केल्या ते सुद्धा आता माझे रिस्पॉन्सिबल होणार आहेत. टर्म्स ऑफ एंगेजमेंट प्रिपेअर्ड इन प्रिव्हियस इयर. मग आधी मी ठरवलं होतं की या टर्म्स वरती ऑडिट होणार, आता पुढच्या वर्षात मी आलोय म्हटल्यावर मला रिकन्फर्म केलं पाहिजे. टर्म्स बदलल्या नाहीत तर रिकन्फर्म करा. मॅनेजमेंट मिसअंडरस्टँडिंग इट्स रिस्पॉन्सिबिलिटी. जर मॅनेजमेंटला त्याची जबाबदारी कळत नसेल की बाबा नक्की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी मला एकदा पुन्हा रिकन्फर्म करून घ्यायची WR. आधीच WR फक्त ह्या लोकांच्या सह्या घ्यायच्या, कन्फर्म करून घ्यायचं.
किंवा चेंज इन सर्कमस्टान्सेस मेक इट अप्रोप्रिएट. बघा, जर ऑडिटरला वापरलं की आधीचं WR आता बदलून घ्यायची गरज आहे, रिकन्फर्म करायची गरज आहे, तर ते करून घ्यायचं. बघा, हा एक 4 मार्क क्वेश्चन आहे महत्वाचा, की WR केव्हा रिकन्फर्म करावं लागतं. पहिल्यांदा ज्यांनी टर्म्स साईन केल्या ते लोक आता पोझिशन सोडून गेलेत. दुसरे, टर्म्स ऑफ एंगेजमेंट आधीच्या वर्षाच्या होत्या. तिसरे काय, की मॅनेजमेंटला त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज कळत नाहीये. आणि चौथी, की अशा काही सिच्युएशन्स आल्या ज्यामध्ये आता हे गरजेचं आहे, ऑडिटरला वाटते की WR रिकन्फर्म होणं गरजेचं आहे. बघा आता त्यानंतर मला जिथं कुठं बाकीचे एसे सांगतात WR घ्या, तिथं घ्यायचे. एसे 570 मला सांगतं एक WR घ्यायला. कोणतं? थोड्याच वेळापूर्वी मी पाहिलं दॅट गोइंग कन्सर्न असेसमेंट बरोबर आहे, किंवा मला ज्या अनसर्टनिटी सापडल्या आहेत त्यातल्या मटेरियल अनसर्टनिटी मी डील केल्या आहेत, नाही केलेल्या तर नाही केल्या. किंवा एसे 450 मध्ये पण होतं, आता बघितलं मी, की जे जे अनकरेक्टेड मिसस्टेटमेंट्स आहेत दॅट आर नॉट मटेरियल, हे WR मी घेतोय. सो जिथे जिथे बाकीचे एसेस मला सांगतील WR घ्या, तिथं मला WR घ्यायचं आहे. बघा, अदर WR मे इन्क्लूड WR अबाउट. बघा, अदर WR मध्ये कोणकोणते येऊ शकतात? वेदर सिलेक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अप्रोप्रिएट, म्हणजे ज्या अकाउंटिंग पॉलिसी आम्ही सिलेक्ट केल्या त्या बरोबर आहेत हे कन्फर्मेशन. त्यानंतर वेदर मॅटर्स ॲज बिलो आर रेकॉग्नाइज रेकॉर्डेड डिस्क्लोज ॲज पर FRF, म्हणजे खालचे काही मॅटर्स आहेत जे मी बॅलन्स शीट मध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये ॲज पर FRF प्रॉपर डिस्क्लोज केलेले आहेत. कोणते कोणते मॅटर्स? ॲसेट्स अँड लायबिलिटीज रिलेटेड काही प्लॅन्स. त्यानंतर जे ऍक्च्युअल आणि कंटिंजंट दोन्ही लायबिलिटीज मी प्रॉपर डिस्क्लोज केल्यात ना, बाबा प्रॉपर डिस्क्लोज केल्यात म्हणून WR. त्यानंतर टायटल टू किंवा कंट्रोल ओव्हर ऍसेट्स, इन्कम्बरन्स, काय कोलॅटरल, काही ऍसेट्स रिलेटेड काही तुम्ही कोलॅटरल दिली असेल ऍसेट, किंवा माझ्या ऍसेटवर कोणता चार्ज असेल, माझ्या ऍसेटच्या ओनरशिप्स, बाबा माझ्या जे ऍसेट्सवर माझी ओनरशिप आहे तेच ऍसेट्स मी रेकॉर्ड केलेत, किंवा चार्ज असेल तर चार्ज सुद्धा मी मेन्शन केला, डिस्क्लोज केला. लॉ अँड रेग्युलेशन अफेक्टिंग FS इन्क्लुडिंग नॉन कम्प्लायन्स, काही नॉन कम्प्लायन्स असेल किंवा माझ्या फायनान्शियल स्टेटमेंट्स अफेक्ट करणारे काही लॉज असतील, काही रेग्युलेशन्स असतील, तर ते रेग्युलेशन सुद्धा मी प्रॉपरली डिस्क्लोज केले आहेत. हे WR मला घ्यायचंय. बघा, ऑब्टेन WR वेअर एव्हर नेसेसरी, WR दॅट मॅनेजमेंट हॅज कम्युनिकेटेड डेफिशियन्सीज टू ऑडिटर, ऑफिस मॅनेजमेंट इज अवेअर. बघा, जिथं जिथं गरजेचं आहे तिथं अजून एक काय WR घेऊ शकतो मी, की बाबा इंटरनल कंट्रोलमध्ये ज्या काही डेफिशियन्सीज मॅनेजमेंटला माहित होत्या, की बाबा इथं इथं कंट्रोल गणतोय, ते मॅनेजमेंट ऑडिटरला कळवलेलं आहे, हे कन्फर्मेशन घ्यायचंय. ओके. बघा आता, when obtaining evidence about or evaluating judgment or intentions, auditor may consider. बघा, जर तुम्ही WR ज्या ज्या गोष्टींमध्ये मागताय, जिथं जिथं तुम्ही WR मागताय, जिथं जिथं तुम्ही मॅनेजमेंटनी केलेलं जजमेंट बरोबर आहे, हे WR तुम्ही मॅनेजमेंट कडून घेताय, हे कन्फर्मेशन तुम्ही मॅनेजमेंट कडून घेताय इन द फॉर्म ऑफ रिटर्न रिप्रेझेंटेशन. ते कन्फर्मेशन घेताना, WR घेताना काय काय कन्सिडर करायच्या गोष्टी, या सुद्धा 4 मार्क्ससाठी येऊ शकतात. काय काय गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत? तर बघा, माझी पास्ट हिस्ट्री इन कॅरिंग आउट इंटेन्शन, म्हणजे माझ्या इंटेन्शन्स पास्ट मध्ये चांगल्या होत्या काय ॲज अ मॅनेजमेंट ते बघायचे. रिझन फॉर चुझिंग अ पर्टिक्युलर कोर्स ऑफ ऍक्शन, एक पर्टिक्युलर अकाउंटिंग ट्रीटमेंटच मॅनेजमेंटने का केली ह्याचे रिझन्स मला इव्हॅल्युएट करायचे. ॲबिलिटी टू परस्यू अ स्पेसिफिक कोर्स ऑफ ऍक्शन, बाबा एखादी ऍक्शन मॅनेजमेंटला बिझनेसमध्ये घ्यायची आहे तर ती मॅनेजमेंट घेऊ शकते का, ती अथॉरिटी आहे का त्यांच्याकडे, ते बघायचे. एक्झिस्टन्स ऑर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन that might have been obtained during audit that may be inconsistent with management judgment or intent. बघा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही WR मागताय त्या रिलेटेड तुम्हाला असा काही इव्हिडन्स सापडलाय का, की मॅनेजमेंटच्या इंटेन्शन्स आणि तुमच्या इंटेन्शन्स वेगवेगळ्या आहेत, म्हणजे मॅनेजमेंटचं जजमेंट आणि तुमचं जजमेंट डिफर करतंय, अशा काही गोष्टी तुम्हाला सापडल्या आहेत का, की ज्यामुळे तुम्ही WR घेताय. आलं का लक्षात? अशी इन्फॉर्मेशन की ज्यामुळं तुमचं आणि मॅनेजमेंटचं जजमेंट वेगळं होतंय, अशी काही गोष्टी असतील तर त्यासाठी तुम्ही WR घ्या. सो बघा, कन्सिडर करताना कोणत्या गोष्टी? 4, पास्ट हिस्ट्री, ॲबिलिटी टू रिझन फॉर चुझिंग कोर्स ऑफ ऍक्शन, ॲबिलिटी टू परस्यू सच ऍक्शन, आणि असे काही इन्फॉर्मेशन ज्यामुळे तुमचं आणि मॅनेजमेंटचं जजमेंट डिफर करतंय. या 4 गोष्टी कन्सिडर करायच्या WR मागताना. या गोष्टी असतील तर WR बघा, या गोष्टी जर पॉझिटिव्ह असतील तर WR घ्या. कीप इन माइंड, काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? कीप इन माइंड द WR रिगार्डिंग स्पेसिफिक असर्शन इज इम्पॉर्टंट, बट WR अबाउट इंटेंट कॅन नॉट प्रोव्हाइड साई. बघा,
का? कारण मॅनेजमेंटचं इंटेन्शन चांगलं होतं. हा WR आपण घेऊ शकतो, पण तो काही रिलेव्हंट नाही. आता इंटेन्शन चांगलं होतं का नव्हतं, हा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. मॅनेजमेंटच्या दृष्टीने चांगलं असलेलं इंटेन्शन हे माझ्या दृष्टीने गणकं पण असू शकतं. बरोबर आहे का? त्यामुळे मॅनेजमेंटचा इंटेंट जर बघत असाल तुम्ही, मॅनेजमेंटचा इंटेन्शन, चेकिंग मॅनेजमेंट इंटेन्शन या रिगार्डिंग जर तुम्ही WR घेत असाल, WR अबाउट, जर तुम्ही WR घेत असाल मॅनेजमेंटच्या इंटेन्शन रिलेटेड, तर मला हे 4 पॉइंट्स पाहिजे. बरोबर? पण इंटेन्शनचा WR मी घेत असेल, याचा अर्थ ते इंटेन्शन बद्दल मी सॅटिस्फाईड आहे असं होत नाही. म्हणजे बघा, WR हा महत्वाचा आहे, पण तो साई नाही का? कारण तो रिलायबल असेलच असं नाही. शेवटी मॅनेजमेंटनं किती पण बोंबलून त्यांचे इंटेन्शन सांगू दे, चांगले होते, वाईट होते, व्हॉट एव्हर, पण दॅट इज इंटिग्रल पार्ट. मॅनेजमेंटचा कायम इंटिग्रल पार्ट राहणार आहे. सो ते WR माझं साई असू शकत नाही. बघा, आता डेट ऑफ WR कधीपर्यंत घेऊ शकतो? नॉट लेटर दॅन डेट ऑफ ऑडिट रिपोर्ट. आता एकदा ऑडिट रिपोर्ट इश्यू झाला, याचा अर्थ ऑडिट कंप्लीट झालं. ऑडिट कंप्लीट झाल्यानंतर मी WR घेऊ शकत नाही, मला अलाउडच नाही. WR टू कव्हर ऑल FS अँड पिरियड ॲज मेन्शन इन ऑडिटर्स रिपोर्ट. जेवढ्या पिरियडचं ऑडिट झालंय तेवढ्या पिरियडसाठी तो WR घेतलेला व्हॅलिड राहणार आहे. फॉर्म ऑफ WR काय? इट इज अ रिटर्न लेटर ॲड्रेस टू ऑडिटर. मॅनेजमेंटनं ऑडिटरला ॲड्रेस केलेलं लेटर इज अ WR. बघा, आता मी WR मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केलं. बरोबर, आता काय झालं? WR मिळालं. एकतर WR मिळालंच नाही मॅनेजमेंटकडनं, किंवा WR मिळालं पण ते रिलायबल नाही. अशा केसमध्ये काय करायचं? सगळं झालं, आता मी मागितलं WR पण मला मिळालं नाही, किंवा मिळालंय पण माझा त्याच्यावर विश्वास बसत नाहीये, तर अशा केसमध्ये मी काय करायचंय? बघा, डिस्कस करायचं मॅनेजमेंट सोबत, माझा डाऊट रिमूव्ह करायचा प्रयत्न करायचा. कुठला डाऊट? की बाबा रिलायबिलिटी बद्दल डाऊट आहे मला, तर तो डाऊट रिमूव्ह करायचा प्रयत्न करायचा. जर डाऊट रिमूव्ह नाही झाला तर मॅनेजमेंटची इंटेग्रिटी रिव्हॅल्युएट करायची. म्हणजे इंटेग्रिटी म्हणजे काय? मॅनेजमेंट ऑनेस्ट आहे का, इथिकल वागतंय का, हे बघायचं एकदा. मॉडिफिकेशन काही गरजेचं असेल तर ते बघा. मॉडिफिकेशन म्हणजे काय? जर मला कळालं की मॅनेजमेंट इंटेग्रिटीची नाहीये, मॅनेजमेंट बाबा ऑनेस्ट नाहीये, तर मला ओपिनियन बदलावं लागेल, नॉट ओके सांगावं लागेल. का? कारण जर मॅनेजमेंटच माझं इंटेग्रिटी वाला नसेल तर फायनान्शियल स्टेटमेंट्स ट्रू आहेत, फेअर आहेत कशावरून? सो मला मॉडिफाय करावं लागेल, ओकेचं नॉट ओके करावं लागेल. अशी काही सर्कमस्टान्सेस आहेत का ते मला चेक करायचंय. डिस्क्लेम करा ओपिनियन. डिस्क्लेम ओपिनियन म्हणजे काय? की मला काहीच बोलायचं नाहीये. बरोबर, डिस्क्लेमर म्हणजे काय? मला काय बोलायचंच नाहीये, म्हणजे मी ह्याच्यावर मतच व्यक्त करणार नाही. मत व्यक्त न करणे, दॅट इज डिस्क्लेमर. बघा, हे डिस्क्लेमर काय आहे? TBD 8th चॅप्टर. नेक्स्ट चॅप्टरला हे TBD होईलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बघा, डिस्क्लेम करा कधी? म्हणजे ओपिनियन एक्सप्रेसच केलं नाहीये असं सांगा ऑडिट रिपोर्टमध्ये, की वी डू नॉट एक्सप्रेस अन ओपिनियन असं सांगा. केव्हा? जर मॅनेजमेंट कळलं की मॅनेजमेंटच्या इंटिग्रिटी बद्दल डाऊट आहे आपल्याला. बरोबर का? मॅनेजमेंटच्या इंटिग्रिटी बद्दल डाऊट होता आणि प्रोव्हाइड केलेलं, मला मिळालेलं कोणतंच WR हे रिलायबल नाही, मला मिळालेलं कोणतंच WR रिलायबल नसेल, किंवा मॅनेजमेंट डज नॉट प्रोव्हाइड WR अबाउट FS रिस्पॉन्सिबिलिटी, इन्फो प्रोव्हाइडेड अँड कम्प्लिटनेस ऑफ ट्रान्झॅक्शन्स. बघा, एकतर मॅनेजमेंटनी दिलेलं कोणतंच WR योग्य नाही हे मला कळलं तर डिस्क्लेमर द्यायचं, किंवा मॅनेजमेंटनं जर फंडामेंटल आपलं जे होतं WR, हे फंडामेंटल हे मस्ट गिव्हन वाला, दॅट इट हॅज फुलफिल्ड ऑल रिस्पॉन्सिबिलिटी, ऑडिटरला सगळी ऍक्सेस दिली आहे, त्याच्यानंतर जे रेकॉर्ड करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे, हे WR जर मॅनेजमेंटनं दिलं नसेल तर डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन देऊन टाका. गिव्ह युअर ओपिनियन सच दॅट इन वर्ड्स, कोणते वर्ड्स ठेवायचे डिस्क्लेमरला? की वी डू नॉट एक्सप्रेस अन ओपिनियन. ओपिनियन मी काही बोलतच नाही यावरती, असं ऑडिट रिपोर्ट इश्यू करून टाकायचा. आलं का लक्षात? का? कारण जर मॅनेजमेंटच रिलायबल नसेल, मॅनेजमेंटच इंटेग्रिटीवाला नसेल, तर हाऊ कॅन वी कन्क्लूड दॅट द फायनान्शियल स्टेटमेंट्स आर फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट्स अँड दे गिव्ह अ ट्रू अँड फेअर व्ह्यू? असं मी कन्क्लूडच करू शकणार नाही. ओके का? बघा, समजलं असेल तर ओके. संपलाय अशा तऱ्हेने आपला एसे 580. आता लास्टचे 2च सेशन माझे राहत आहेत, 2च एसे माझे राहतात. सॉरी, सेशन नाही, एसे 260 आणि एसे 265. एकदम
सिंपल, इलॉजिकल नाही म्हणू शकत, सॉरी, एकदम सिंपल एसेस राहत आहेत माझे, सिंपल. इलॉजिकल म्हणजे काय, आपल्याला काही लॉजिक लावायचं नाहीये, हे आता स्ट्रेट फॉरवर्ड, की टीसीडब्ल्यूजी सोबत कम्युनिकेशन कसं करायचं, टीसीडब्ल्यूजी सोबत कसं कम्युनिकेशन नाही करायचं. सो लेट्स टेक अ ब्रेक अँड आफ्टर द ब्रेक वी विल कंटिन्यू विथ 2 एसेस सायमल्टेनियसली ॲट अ टाइम. ओके, चला. सो बॅक आफ्टर द ब्रेक, आणि आता आपण शेवटचे 2 एसेस पाहणार आहोत, जे मी मगाशी म्हटलेलं की त्यांना काही असं आपल्याला लॉजिकली लक्षात ठेवायची गरज नाहीये. बघा, आपले एक प्लेन एसे, जसं आपलं एक प्रोसिजर आहे तशी सांगतात, ह्यात काही लॉजिक असे वेगळे डेव्हलप करायचे नाही. चला, ओके. एसे 260 कम्युनिकेशन विथ TCWG. आता बघा, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं की मॅनेजमेंटनं नाही ऐकलं तर TCWG, मॅनेजमेंटनं नाही ऐकलं तर TCWG. तर हे TCWG सोबत कसं कम्युनिकेशन करायचं ते बघूया. डेफिनेशन बघा, TCWG म्हणजे काय, दोज विथ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ओव्हरसीइंग स्ट्रॅटेजिक डिसिजन्स ऑफ एंटिटी अँड ऑब्लिगेशन्स रिलेटेड टू अकाउंटेबिलिटी ऑफ द एंटिटी. बघा, मी काय म्हणलो मगाशी, TCWG कोणते डिसिजन्स घेतात आणि जे सगळ्या प्रोसेसेस आपल्या ओव्हरव्ह्यू करतात, आपल्या प्रोसेसेस ते पाहत असतात. बघा, एक्झाम्पल कोण, ओनर, एक्झिक्युटिव्ह लेवल मेंबर्स ऑफ द बोर्ड. एक्झिक्युटिव्ह लेवल म्हणजे काय, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स, सो असे लोक. बघा, आता ऑडिटरनी काय करायचंय, ऑडिटरनी करायचंय कम्युनिकेशन क्लिअरली विथ TCWG, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ऑडिटर अँड ओव्हरव्ह्यू ऑफ प्लॅन स्कोप ऑफ ऑडिट. बघा, माझ्या ॲज अन ऑडिटर माझ्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या, आणि माझा ऑडिटचा स्कोप काय असणार आहे, हे दोन्ही मला TCWG ला क्लिअरली सांगायचंय. बघा, काय गरजेची इन्फॉर्मेशन घ्यायची TCWG कडून, काय आपल्याला लागेल ती, टू प्रोव्हाइड TCWG विथ टाइमली इन्फॉर्मेशन अबाउट ऑडिट ऑब्झर्वेशन्स दॅट आर सिग्निफिकंट अँड रिलेव्हंट टू TCWG टू ओव्हरसी FR प्रोसेस. बघा, काय करायचं, मला टाइमली अपडेट्स द्यायचे TCWG ला, काय काय मला सापडलं आणि त्यातलं TCWG ला काय काय कळणं गरजेचं आहे ते मला त्यांना सांगायचंय, आणि एक इफेक्टिव्ह 2 वे कम्युनिकेशन करायचं आहे. 2 वे कम्युनिकेशन म्हणजे काय, आपल्याला आपले मॅटर्स कळवायचे आणि TCWG कडून पाहिजे ती उत्तरं घ्यायची. 2 वे कम्युनिकेशन. बघा, आपल्याला काय बघायचंय सगळ्यात पहिल्यांदा, की TCWG पैकी कोणत्या माणसांना मी कम्युनिकेट करायचं. बघा, अप्रोप्रिएट पर्सन्स विथ हुम टू कम्युनिकेट. बघा, TCWG पैकी आधी ज्या ज्या लोकांसोबत आपल्याला कम्युनिकेट करायचंय ते TCWG बाजूला काढायचे आणि त्यांच्यासोबतच कम्युनिकेट करायचं. बघा, कोणते कोणते मॅटर्स मी TCWG सोबत कम्युनिकेट करू शकतो. बघा, ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, टू इश्यू अँड ऑडिट रिपोर्ट आणि टू गिव्ह ओपिनियन. बघा, कम्युनिकेट दॅट, काय कम्युनिकेट करायचंय. बघा, हे पण एक स्टार मार्क विचारलं जाऊ शकतं 3/4 मार्क्ससाठी. बघा, काय 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 कम्युनिकेट करायचंय, तर ऑडिटर इज रिस्पॉन्सिबल फॉर ओपिनियन. बघा, ऑन एफएस प्रिपेअर्ड बाय मॅनेजमेंट विथ ओव्हरसाइट ऑफ TCWG, म्हणजे मॅनेजमेंटनी तयार केलेले असे एफएस ज्याच्यावरती TCWGने सुद्धा नजर ठेवलेली आहे, एक ओव्हरसाइट केलेली आहे, अशावरती ओपिनियन देणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ऑडिटर इज रिस्पॉन्सिबल फॉर ओपिनियन. An auditor does not relieve management and TCWG from their responsibility. ऑडिट झालं म्हणजे मॅनेजमेंटची आणि TCWG रिस्पॉन्सिबिलिटी कमी झाली असं होत नाही. बघा, अजून काय, प्लॅन, स्कोप अँड टायमिंग ऑफ ऑडिट. ऑडिट मी कसं प्लॅन केलंय, काय, आणि माझा स्कोप काय ऑडिटमध्ये. बघा, कम्युनिकेटिंग सिग्निफिकंट रिस्क आयडेंटिफाईड बाय द ऑडिटर, माझ्या रिस्क काय होत्या त्या कम्युनिकेट करायच्या. सिग्निफिकंट फाइंडिंग्स फ्रॉम ऑडिट, माझा स्कोप आणि जे काय फाइंडिंग होते ते काय काय कम्युनिकेट करायचं. ऑडिटर्स व्ह्यूज अबाउट क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स ऑफ एंटिटीज अकाउंटिंग पॉलिसी प्रॅक्टिसेस अँड डिस्क्लोजर वेअर ॲप्लिकेबल, discuss considerations as to why a particular accounting practice is accepted under law and considered inappropriate for entity in practice or circumstances. बघा, काय बघायचंय मला, काय कम्युनिकेट करायचंय, की ज्या मॅनेजमेंटनी अकाउंटिंग पॉलिसीज वापरल्या त्या बरोबर आहेत का नाहीत हे कम्युनिकेट करायचं. किंवा काही काही केसमध्ये लॉ एखादी गोष्ट सांगतो की ही अकाउंटिंग प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करा, पण तुम्ही जर ती फॉलो केली नसेल तर ती का नाही केली ते पण सांगायचं. बघा, ते पण का नाही केली, बाबा अशी प्रॅक्टिस काय काय वेळेला काय होतं,
लॉ सांगतो म्हणून एंटिटी एखादी प्रॅक्टिस फॉलो करते, पण ती एंटिटीसाठी योग्य नसते. अशी कोणती एंटिटीसाठी तिच्या प्रोग्रेससाठी ग्रोथसाठी योग्य नसते. सो अशा काही पॉलिसीज असतील तर त्या पॉलिसीज सुद्धा TCWG ला सांगायच्या की लॉ सांगतोय पण त्या तुमच्यासाठी योग्य नाहीत. बघा, सिग्निफिकंट डिफिकल्टीज एन्काउंटर ड्युरिंग ऑडिट. काय काय कम्युनिकेट करायचं बघा की ऑडिटर रिस्पॉन्सिबल आहे ओपिनियनसाठी. ऑडिट झालं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कमी झालेली नाही. प्लॅन स्कोप आणि परफॉर्मन्स आणि काही रिस्क आयडेंटिफाय केल्या असतील तर त्यासोबत काय की क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट म्हणजे तुम्ही अकाउंटिंग पॉलिसी जी फॉलो करता ती क्वालिटी फॉलो करत आहात का, किंवा ते फॉलो करणं गरजेचं आहे का. काही काही वेळेला लॉ सांगतो फॉलो करा पण ती तुमच्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे ते. आणि जर काही डिफिकल्टीज आल्या असतील ऑडिट प्रोसिजर अप्लाय करताना तर त्या अशा कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज बघा. डिफिकल्टीज हे सगळं हे कम्युनिकेशन करायचं TCWG ला केव्हा, अनलेस ऑल TCWG इन्व्हॉल्व इन मॅनेजमेंट ऑफ एंटिटी. बघा, जर सगळेच TCWG मॅनेजमेंट मध्ये असतील इन्व्हॉल्व तर उपयोग आहे का, काय काहीच उपयोग नाही. जे मॅनेजमेंटनं केलं नाही TCWG दोघंही सेमच असतील तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे कम्युनिकेट करा डिफिकल्टी कधीपर्यंत, जर TCWG मॅनेजमेंट वेगळा असेल तर. एकत्र असतील तर करू नका. मॅटर्स डिस्कस्ड विथ मॅनेजमेंट अँड WR दॅट ऑडिटर इज रिक्वेस्टिंग. बघा, TCWG ला काय काय कम्युनिकेट करायचं की WR मॅनेजमेंटला दिलं पण जर मॅनेजमेंटकडनं मागितलं पण मॅनेजमेंटनं दिलं नसेल तर ते कम्युनिकेट करायचं. त्याच्यानंतर सर्कमस्टान्सेस अफेक्टिंग फॉर्म अँड कंटेंट ऑफ ऑडिट रिपोर्ट. बाबा कंटेंट ऑडिट रिपोर्टचा काही माझा बदलणार असेल तर तो सांगायचं. अँड सिग्निफिकंट मॅटर्स दॅट इन ऑडिटर्स जजमेंट रिलेव्हंट टू TCWG. म्हणजे TCWG ला कळणं गरजेचं होतं असे मॅटर्स कोणते कोणते. एक सिग्निफिकंट जे मॅनेजमेंट सोबत डिस्कस केले आणि WR मॅनेजमेंटला मागितलं पण ते मिळालं नाही तर, किंवा मी WR मॅनेजमेंटला आता मागणार आहे हे मला TCWG ला सांगायचं. त्यानंतर काय ऑडिट रिपोर्टचा कंटेंट माझा अफेक्ट होत असेल म्हणजे काय ओपिनियन अफेक्ट होत असेल किंवा एखादा पॅराग्राफ ऑडिट रिपोर्टचा माझा अफेक्ट होत असेल. आता पॅराग्राफ कोणते कोणते आपण बघणार आहे ते. आणि काही सिग्निफिकंट मॅटर्स जे मला असं वाटतंय माझ्या जजमेंटनं की TCWG ला कळाले पाहिजेत. बघा, शिम पॉल संपताला एसे टुच्चा. कम्युनिकेशन टुच्चा म्हणजे छोटासा एकदम काय असा जास्ती डीप मध्ये जाऊन नाही त्याला म्हणतो आपण. बघा, कम्युनिकेशन इन केस ऑफ लिस्टेड एंटिटी. आता जर एखादी लिस्टेड एंटिटी असेल तर स्पेसिफिकली काय कम्युनिकेट करायचं, अ स्टेटमेंट दॅट टीम हॅज कंप्लाइड विथ एथिकल रिक्वायरमेंट्स. आता एथिकल रिक्वायरमेंट्स कोणत्या असतात, चॅप्टर नंबर 11. बघा, सगळे एथिकल रिक्वायरमेंट जे एथिक्स मला ऑडिट सांगतो, ऑडिट SS सांगतात मला की ते कंप्लाय केले पाहिजे, ते एथिक्स मी कंप्लाय केले आहेत हे स्टेटमेंट. आणि ऑल रिलेशनशिप्स विच मे हॅव इम्पॅक्ट ऑन इंडिपेंडन्स ते मला करायचे कम्युनिकेट. कोणत्या अशा सिच्युएशन ज्या माझ्या इंडिपेंडन्स वरती इम्पॅक्ट आणतात. आता ऑडिटरचा इंडिपेंडन्स म्हणजे काय, ऍज अ थर्ड पार्टी ऍज अ एक्सटर्नल माणूस मला ते ऑडिट करायचं आहे. ह्या सिच्युएशनला अफेक्ट करणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा मला TCWG ला कम्युनिकेट करायच्या आहेत इन केस ऑफ लिस्टेड एंटिटी. बघा, इन्क्लुड्स टोटल फी फॉर ऑडिट अँड अदर सर्व्हिसेस. ऑडिटची टोटल फी. दिस कॅन असिस्ट TCWG इन असेसिंग इम्पॅक्ट ऑन इंडिपेंडन्स ऑफ ऑडिटर. बघा, माझी ऑडिटची फी किती असणार आहे हे मला TCWG ला सांगायचंय का, त्या फीज वरनं कळेल की ऑडिटर इंडिपेंडंट राहू शकतो नाही राहू शकत. जर ऑडिटरच्या टोटल फीज पैकी जर मेजॉरिटी फी माझी एंटिटी ऑडिटरला देत असेल तर बघा माझा इंडिपेंडन्स ऑडिटरचा अफेक्ट होऊ शकतो का, कारण मी जर ऑडिट त्याच्याकडून काढून घेतलं, काम जर बदललं ऑडिटर तर ह्याचा तर बोंबच होणार आहे. मेजॉरिटी फी तर मीच देतोय. बघा, आणि सेफगार्ड्स टू एलिमिनेट दोज थ्रेट्स. बघा, मला काय काय कम्युनिकेट करायचं, लिस्टेड एंटिटीज ही लिस्टेड एंटिटी असेल तर माझ्या टीमनं सगळा एथिकल कंप्लायन्स केलाय. दुसरं, इंडिपेंडन्स अफेक्ट करणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यावरती घेतलेले सेफगार्ड्स. यामध्ये मला टोटल फी सुद्धा कम्युनिकेट करायची आहे. बघा, कम्युनिकेशन प्रोसेस. काय कम्युनिकेशन प्रोसेस आहे, रिटर्न कम्युनिकेशन पाहिजे आणि टाइमली करायचं. जसं जसे मॅटर्स समोर येतील तसं तसं कम्युनिकेट करत राहायचं. 2 वे कम्युनिकेशन पाहिजे, गरजेचं आहे. 2 वे म्हणजे काय, मी इनपुट दिलं तर त्यांच्याकडून मला काहीतरी आउटपुट पण आलं पाहिजे. बघा, ऑडिटर टू डॉक्युमेंट ऑल कम्युनिकेशन्स विथ TCWG इन रायटिंग, रिटेन अ कॉपी ॲज अ पार्ट ऑफ डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन मध्ये जे जे काय मॅनेजमेंटला मी रिटर्न कम्युनिकेशन केलंय, मॅनेजमेंटला TCWG ला सगळंच, त्याचं TCWGचं कम्युनिकेशन सुद्धा मला डॉक्युमेंट करायचंय, लिहून माझ्याकडे ठेवायचंय. SA 260 एंडेड. बघा, काही लॉजिक होतं का, काही नाही, एक प्लेन एसे होता. बघूयात,
SA 265 एक 2 मिनिटात बघूया. ओके, चला लेट्स मूव ऑन टू SA 265. SA 265 लास्टचा एसे या चॅप्टरचा सुरू करण्या अगोदर एक रिमाइंडर की दिस इज अ फास्ट ट्रॅक बॅच. ओके, चला तुम्हाला जर काहीही डाऊट आला पुन्हा एकदा तर मी टेलिग्रामवर आहे. कितीही वेळा मला एक प्रश्न विचारा, मी कंटाळत नाही. मी चांगल्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला शक्य तेवढा माझ्याकडून सपोर्ट कायम राहील. ओके, लेट्स गो. लास्ट एसे 265. कम्युनिकेटिंग डेफिशियन्सीज इन इंटरनल कंट्रोल टू TCWG. बघा एसे 260 काय सांगत होता? ओव्हरऑल कम्युनिकेशन. आता एसे 265 मला म्हणतो डेफिशियन्सीज इन इंटरनल कंट्रोल. आता जर इंटरनल कंट्रोलचा चॅप्टर आपला बघितला असेल, बघूया इथं आहे का चॅप्टर 3. तर इथं शेवट एक होतं बघा. काय शेवट मला आठवायला लागलंय बघा. शेवट काय होतं? कम्युनिकेटिंग डेफिशियन्सी तो कुठंतरी होतं. चॅप्टर 3 रिस्क असेसमेंट मध्ये कम्युनिकेशन एक होतं. हे बघा, कम्युनिकेट बघा, कम्युनिकेट सिग्निफिकंट डेफिशियन्सीज टू TCWG. बघा, म्हणजे सिग्निफिकंट डेफिशियन्सीज जे आहेत त्यातल्या बघा, डेफिशियन्सी दोन प्रकारच्या, नॉर्मल आणि सिग्निफिकंट. नॉर्मल आहेत त्या मॅनेजमेंटला आणि सिग्निफिकंट आहेत त्या TCWG ला थेट कम्युनिकेट करायच्या होत्या. येस, मला जमलेलं आहे. ओके, चला तर त्या सिग्निफिकंट डेफिशियन्सीज आता आपण कशा कम्युनिकेट करणार आहे? तर ह्या अशा कशा कम्युनिकेट करणार आहे तेच आता एसे सांगतो की डेफिशियन्सी मधल्या सिग्निफिकंट वाल्या किंवा नॉन सिग्निफिकंट त्या डेफिशियन्सी आपल्याला TCWG ला कशा कम्युनिकेट करायच्या आहेत. बघा, डेफिशियन्सी इंटरनल कंट्रोल. इंटरनल कंट्रोल डेफिशियंट आहे असं मी केव्हा म्हणतो? जेव्हा कंट्रोल इज नॉट एबल टू PDC मटेरियल मिसस्टेटमेंट ॲट अ टाइम किंवा मिसस्टेटमेंट्स ॲट अ टाइम. कंट्रोल इज अनेबल टू PDC मिसस्टेटमेंट्स इन टाइमली मॅनर किंवा कंट्रोल इज मिसिंग. हे मी ऑलरेडी सांगितलंय. कंट्रोल एकतर PDC करू शकत नाही किंवा कंट्रोलच नाही, याचा अर्थ आहे देर इज अ डेफिशियन्सी. बघा, आता त्यातली सिग्निफिकंट डेफिशियन्सी म्हणजे काय? डेफिशियन्सी ऑफ sufficient importance depends not only upon occurrence but also likelihood of occurrence. बघा, सिग्निफिकंट डेफिशियन्सी म्हणजे काय? टोटल डेफिशियन्सी पैकी अशा डेफिशियन्सीज ज्यांचा इम्पॅक्ट जास्त आहे, ज्याचा इम्पॉर्टन्स जास्त आहे. आता डेफिशियन्सी ही ऑलरेडी ऑकर झालेली म्हणजे आपल्याला सापडलेल्या पैकी सुद्धा किंवा आपल्याला वाटतंय की लाईकलीहुड ऑफ ऑकरन्स म्हणजे ही चूक होऊ शकते त्याच्यावर सुद्धा डेफिशियन्सी डिपेंड करते. म्हणजे कंट्रोल चुकला असेल तर डेफिशियन्सी आहेच, पण कंट्रोल चुकण्याची शक्यता असेल तरी सुद्धा त्याला डेफिशियन्सी म्हणायचं आहे. बघा, आता मॅटर टू बी कन्सिडर्ड इन डिटरमाइनिंग सिग्निफिकन्स ऑफ डेफिशियन्सीज. बघा, डेफिशियन्सी पैकी सिग्निफिकंट कशी ओळखायची? स्टार मार्क. हे मला थर्ड चॅप्टरला पण झालेलं आहे. कोणती डेफिशियन्सी सिग्निफिकंट? बघा, लाईकलीहुड ऑफ डेफिशियन्सीज लीडिंग टू MM इन फ्युचर. लाईकलीहुड ऑफ डेफिशियन्सी, जर जास्त वेळ डेफिशियन्सी झाली, जास्त डेफिशियन्सी, तर ती मटेरियल. सस्पेक्टेबिलिटी टू लॉस ऑर फ्रॉड. बघा, फ्रॉड होण्याची शक्यता असेल तर सिग्निफिकंट आहे. सब्जेक्टिव्हिटी अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ डिटरमाइनिंग अमाऊंट. जेवढं कॉम्प्लेक्स तेवढं जास्त सिग्निफिकंट. बघा, एस्टिमेट्स.
आता इस्टिमेट मध्ये काही डेफिशियन्सी आली लक्षात घ्या, एखादी प्रोव्हिजन करायला चुकली, ती प्रोव्हिजन जर मोठी असेल, महत्वाच्या गोष्टीची प्रोव्हिजन असेल, तर ती डेफिशियन्सी झाली सिग्निफिकंट. एफएस अमाउंट्स एक्सपोज टू डेफिशियन्सी. बघा, अशा अमाउंट ज्या डेफिशियन्सीला एक्सपोज असतात. कॅश, कॅश मी म्हणलं ज्याला इनहेरेंट रिस्क जास्त असते. बघा कॅश, आठवा, रिलेट करा. कॅश काय आहे? कॅशला सिग्निफिकंट डेफिशियन्सी असू शकते. का? कारण कॅशवरती कंट्रोल ठेवणं फार अवघड असतं. असू शकते म्हणले, असते असं म्हणलेलं नाही, असू शकते. डिपेंड्स अपॉन केस टू केस. व्हॉल्यूम ऑफ ऍक्टिव्हिटी एक्सपोज टू डेफिशियन्सी. बघा, व्हॉल्यूम ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की किती व्हॉल्यूम आहे जो डेफिशियन्सीला एक्सपोज आहे. म्हणजे आता परचेस मधला किती, कोणत्या महिन्याचा परचेस, समजा माझा परचेस मॅनेजर ऍबसेंट असेल 10 दिवस, तर 10 दिवसाचा जो काही व्हॉल्यूम आहे दॅट इज एक्सपोज टू डेफिशियन्सी. इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोल्स टू एफआर. बघा की फायनान्शियल रिपोर्टिंग मधले कोणते कोणते कंट्रोल्स आहेत, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. जनरल मॉनिटरिंग कंट्रोल्स म्हणजे मॅनेजमेंटची ओव्हरसाईट, बाबा अकाउंटिंग एंट्री करताना त्याचं चेकिंग. कंट्रोल्स ओव्हर प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ फ्रॉड. फ्रॉड कंट्रोल होण्यासाठी तुम्ही अकाउंटिंग मध्ये काय काय कंट्रोल्स लावले. कंट्रोल्स ओव्हर सिलेक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ पॉलिसीज. कोणती पॉलिसी सिलेक्ट करायची, कशी अप्लाय करायची. कंट्रोल्स ओव्हर सिग्निफिकंट टीआरपी. रिलेटेड पार्टी तुम्ही कशी आयडेंटिफाय करता, त्याचं रिपोर्टिंग कसं करता, ते आर्म्स लेंथ प्राइसलाच व्हावं यासाठी काय कंट्रोल्स लावले. त्यानंतर सिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन्स आउटसाइड नॉर्मल बिझनेस कोर्स. बघा, एखादा जर समजा नॉर्मल बिझनेस सोडून दुसरं काही ट्रान्झॅक्शन करत असाल, म्हणजे मेजर ऍसेट विकताय, मेजर लायबिलिटीज आहेत त्या डिस्चार्ज होत आहेत, असे काही ट्रान्झॅक्शन्स असतील तर ते कसे कंट्रोल्स त्याच्यावरती ठेवले जातात. कंट्रोल्स ओव्हर पिरियड एंड एफआर प्रोसेस. म्हणजे इयर एंडच्या वेळी तुम्ही जेव्हा आता बॅलन्स शीट फायनलायझेशन करता, की आता ही बॅलन्स शीट आपली फायनल करायची, हा प्रॉफिट कसा तुम्ही तो ईपीएस कशी करता, टॅक्सेशनची प्रोव्हिजन किती करायची, या इयर एंडच्या प्रोसेसेस आहेत ह्याच्यावरती काय कंट्रोल्स आहेत. आणि कंट्रोल्स ओव्हर नॉन रिकरिंग नॉर्मल जर्नल एंट्रीज. नॉन रिकरिंग म्हणजे काय, ज्या रोज रोज होत नाही तशा जर्नल एंट्रीज, डेप्रिसिएशन, इयर एंडची एंट्री. सो ह्याच्यावरती काय कंट्रोल्स आहेत ते. हे जर कंट्रोल्स वीक असतील तर दॅट इज डेफिशियन्सी सिग्निफिकंट. बरोबर का? वीक कंट्रोल्स असतील तर. नंतर कॉज अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सेप्शन्स डिटेक्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ डेफिशियन्सी इन कंट्रोल. बघा, एक्सेप्शन म्हणजे काय, की पाहिजे होता तो रिझल्ट आणि येणारा रिझल्ट वेगवेगळा आहे. सो असं किती वेळा झालंय की येणारा रिझल्टच वेगळा आहे, आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळं काहीतरी बाहेर आलं, असं किती वेळा झालं. आणि इंटरॅक्शन ऑफ डेफिशियन्सी विथ अदर डेफिशियन्सी. म्हणजे एक चूक बाकी चुकांना कशी अफेक्ट करते त्यावरनं ठरणार की ती सिग्निफिकंट आहे का इनसिग्निफिकंट. जर बाकी चुका पण अफेक्ट होत असतील तर दॅट इज सिग्निफिकंट. बघा, सिग्निफिकन्स कसा ओळखायचा, लाईकलीहुड बघायचं, फ्रॉडला सस्पेक्टेबिलिटी बघायचं. त्यानंतर इस्टिमेट्समध्ये काही जजमेंट लागत असेल तर ते बघायचं. त्याच्यानंतर असे फायनान्शियल स्टेटमेंट्सचे अमाऊंट ज्या डेफिशियन्सीला एक्सपोज आहेत, असा व्हॉल्यूम जो एक्सपोज आहे. फायनान्शियल रिपोर्टिंग रिलेटेड कंट्रोल्स. त्याच्यानंतर माझे फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सेप्शन्स, म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळे रिझल्ट किती वेळा आले, आणि माझी डेफिशियन्सी बाकी डेफिशियन्सीनुसार त्यासोबत कशी रिॲक्ट करते ह्यावर ठरणार की ती सिग्निफिकंट आहे का इनसिग्निफिकंट. बघा, इंडिकेटर्स ऑफ सिग्निफिकंट डेफिशियन्सी. सिग्निफिकंट डेफिशियन्सीचे इंडिकेटर्स काय काय आहेत. बघा, इनइफेक्टिव्ह कंट्रोल. बघा, जर काही चुकीचं असेल तरच मला येणारे सिग्निफिकंट बाहेर येणार आहे. अतिशय बेकार लेवलला जाऊन जर चुका झाल्या असतील तर येणाऱ्या गोष्टी ह्या सिग्निफिकंट माझे डेफिशियन्सी बाहेर पडणार आहे. म्हणजे कंट्रोल जर फार लेवलवर गणला असेल तरच ते महत्वाची डेफिशियन्सी झाली. बघा, इंडिकेटर्स ऑफ सिग्निफिकंट डेफिशियन्सी. सगळ्यात पहिलं इनइफेक्टिव्ह कंट्रोल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, सिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन्स विच मॅनेजमेंट फायनान्शियली इंटरेस्टेड नॉट स्क्रुटिनाइज बाय TCWG. म्हणजे मॅनेजमेंटनं रेकॉर्ड केलेले, मॅनेजमेंटनं एंटर केलेले असे ट्रान्झॅक्शन ज्यामध्ये मॅनेजमेंटला इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल काय, की बाबा माझ्या मॅनेजमेंटमध्ये डिरेक्टर आहे, डिरेक्टरची पार्टनरशिप फर्म आहे जी मला गुड सप्लाय करते, असे ट्रान्झॅक्शन आहे ते TCWG ने चेकिंग ठेवलं पाहिजे ना त्याच्यावर. मॅनेजमेंटच्या वर कोण आहे, TCWG, त्यांनी चेकिंग केलं पाहिजे. जर त्यांनी चेकिंग केलं नसेल तर दॅट इज अ सिग्निफिकंट इंडिकेटर ऑफ सिग्निफिकंट डेफिशियन्सी. मॅनेजमेंट फ्रॉड नॉट प्रिव्हेंटेड बाय इंटरनल कंट्रोल. म्हणजे मॅनेजमेंटनं फ्रॉड केला, सो इंटरनल कंट्रोलला नाही सापडला पण मला सापडला, दॅट इज अ सिग्निफिकंट डेफिशियन्सी. बघा, मी इंटरनल कंट्रोलच्या आपल्या सेशनमध्ये पण सांगितलंय काय, की जर चूक ऑडिटरला सापडली तर मग सिग्निफिकंट डेफिशियन्सी आहे का, कारण मॅनेजमेंटनी जनरली चुका मॅनेजमेंटला सापडल्या पाहिजे. जर ऑडिटरला सापडल्या तर तिथं बराच लोच आहे.
बघा, मॅनेजमेंट फेल्युअर टू इम्प्लिमेंट रेमेडी अगेन्स्ट इंटरनल कंट्रोल डेफिशियन्सी प्रिव्हियसली कम्युनिकेटेड. बघा, एक तर मॅनेजमेंटनी फ्रॉड केला पण कंट्रोलला सापडला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, आधीच आपण मागच्या ऑडिटमध्ये सांगितलेलं की ही चूक आहे, ही डेफिशियन्सी आहे, ती करेक्ट जर मॅनेजमेंटनं केली नाही तर काय होणार आहे, सिग्निफिकंट होणार डेफिशियन्सी. रॅप ऑफ एंटिटी, बघा कंट्रोल तुमच्या एलिमेंट्स ऑफ कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये दुसरा एलिमेंट होता एंटिटीज रिस्क असेसमेंट प्रोसेस, की आयडेंटिफाय रिस्क करते, असेस करते, इम्पॅक्ट पाहते आणि रेमेडियल ऍक्शन घेते, या 4 गोष्टी होत्या. तर हे रिस्क असेसमेंटची प्रोसेस जर एंटिटीमध्येच नसेल तर एंटिटीला कळणार आहे का कोणत्या रिस्क आहेत, जर रिस्क कळलं नाही तर कंट्रोल कसा इम्प्लिमेंट करणार, कंट्रोल नाही इम्प्लिमेंट केला तर डेफिशियन्सी राहणार आहे. बघा, इनइफेक्टिव्ह रॅप आहेत, एक तर रॅपच नाही येत, नाहीतर असल्या तर त्या इनइफेक्टिव्ह आहेत. इनइफेक्टिव्ह रिस्पॉन्स टू आयडेंटिफाईड रिस्क, बघा रिस्क आयडेंटिफाय ज्या झाल्यात त्याला रिस्पॉन्स मी जर प्रॉपर केला नाही तर सिग्निफिकंट डेफिशियन्सी. मिसस्टेटमेंट्स डिटेक्टेड बाय ऑडिटर नॉट पीडीसी बाय इंटरनल कंट्रोल. बघा, आत्ताच सांगितलं, जर ऑडिटरला मिसस्टेटमेंट सापडलं तर ते सिग्निफिकंट का, कारण कंट्रोल्स तुमचे प्रिव्हेंट करू शकले नाहीत म्हणून तर त्या कंट्रोलला त्या मिसस्टेटमेंटनं बायपास केलं, आणि बायपास केलं म्हणून ऑडिटरला सापडलं, बरोबर का. ऑडिटरला सापडलं, कंट्रोलला सापडलं नाही तर सिग्निफिकंट. डिस्क्लोजर ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट ड्यू टू फ्रॉड ॲज प्रायर पिरियड आयटम इन करंट इयर फायनान्शियल स्टेटमेंट, हे महत्वाचं आहे. बघा, फ्रॉड झालेला होता, फ्रॉड, बरोबर आहे का. प्रायर पिरियड आयटम तुम्हाला माहिती आहे का, मागच्या जे पिरियड्स असतात मागचे, म्हणजे मागचे फायनान्शियल इयर्स जे कोण, तिथं जर एखादी गोष्ट ट्रान्झॅक्शन झाला असेल आणि त्याचा इफेक्ट जर त्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये, म्हणजे रिलेव्हंट पिरियडच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये दिला गेला नसेल तर त्याला ऍज अ प्रायर पिरियड आयटम म्हणून डिस्क्लोज केलं जातं. आता बघा, फ्रॉडला प्रायर पिरियड आयटम म्हणून डिस्क्लोज केलं गेलं पाहिजे का, नाही का, कारण फ्रॉड ऍज अ प्रायर पिरियड आयटम जर दाखवला याचा अर्थ काय, तो फ्रॉड मागच्या वेळी झालाय, बरोबर. किंवा प्रायर पिरियड आयटम हे कसं असतं, जर अकाउंटिंगची काही चूक असतील, बघा प्रायर पिरियड काय आहे, इट इज अ मिस्टेक ऑफ अकाउंटिंग, जर काय झाली असेल तर ती सुधारण्यासाठी दिलेली एक सुविधा आहे, तिथे तुम्ही फ्रॉड नाही डिक्लेअर करू शकत. सो अशा काही गोष्टी झाल्या असतील की फ्रॉड तुम्ही प्रायर पिरियड आयटम म्हणून दाखवलाय तर दॅट इज अ सिग्निफिकंट डेफिशियन्सी. बघा, आणि मॅनेजमेंट इनएबिलिटी टू ओव्हरसी फायनान्शियल प्रिपरेशन. बघा, जर फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करताना, म्हणजे अकाउंटिंग एंट्रीज करताना मॅनेजमेंटने चेकिंग केलं नसेल तर दॅट इज अ सिग्निफिकंट डेफिशियन्सी. का, कारण ऑडिटर एंट्री टू एंट्री जाऊन चेक करू शकत नाही, ऑडिटर सॅम्पलिंग करणार डेटा ह्यूज असेल तर. मग जर मॅनेजमेंटनंच चुकीचं मॅनेजमेंटनंच काही ओव्हरसी केलं नसेल, ऑब्झर्व केलं नसेल, याचा अर्थ त्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये चुका सापडण्याची शक्यता जास्त आहे बाय डिफॉल्ट. ओके, सो बघा, हे इंडिकेटर्स ऑफ सिग्निफिकंट डेफिशियन्सी 4 मार्क्सचा क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतो, एकतर ह्याच्यावर येऊ शकतो किंवा ह्याच्यावर येऊ शकतो. 4 मार्क्सचा क्वेश्चन वाचून जायचंय. सर हे लक्षात कसं ठेवायचं, तर फ्रिक्वेंटली वाचत राहायचं, समजून घ्यायचं. लक्षात घ्या, कोणताही क्वेश्चन, कोणताही आन्सर लक्षात ठेवायला त्या पॉइंटमध्येच हिंट असते. आता बघा, सिग्निफिकंट डेफिशियन्सी, एखादी कमतरता जास्त केव्हा असू शकेल सिग्निफिकंट, जेव्हा सगळ्या गोष्टी वाईट चालू आहेत. बघा, कंट्रोल एन्व्हायरमेंट वाईट, मॅनेजमेंट काय फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेरेशन पाहत नाही, मॅनेजमेंटनंच फ्रॉड केलाय, या सगळ्या गोष्टी काय वाईट आहेत, ज्यामुळे माझे कंट्रोल्स वीक होत आहेत. कंट्रोल वीक कधी होतील, जेव्हा या गोष्टी घडलेल्या असतील. बघा, रॅपच नसेल तर कंट्रोल वीक आहेत, कंट्रोल एन्व्हायरमेंट वीक असेल तर कंट्रोल एन्व्हायरमेंट वीक असेल तर कंट्रोल वीक आहे. डेफिशियन्सी कधी येणार, जेव्हा कंट्रोल वीक असेल. कंट्रोल वीक केव्हा असतो, जेव्हा एन्व्हायरमेंट वीक असतं, रॅप वीक असतो, इन्फॉर्मेशन सिस्टीम वीक असते, मॅनेजमेंट फ्रॉडमध्ये इन्व्हॉल्व्ह असते, किंवा फ्रॉड एज अ प्रायर पिरियड आयटम डिक्लेअर केला जातो. ह्या गोष्टी कशात लॉजिकल आहेत, याला काही पाठांतराची आपल्याला गरज नसते. बघा, ऑडिट हा सब्जेक्ट असा आहे की त्याचा पेपर देण्यासाठी तुम्हाला पाठांतराची गरज नाही. लॉजिकल कनेक्शन ठेवा, तुम्हाला आपोआप उत्तर आठवतात. 90% उत्तर हे आपोआप आठवतं, 10% आता फ्रॉड डिक्लेअर्ड ॲज प्रायर पिरियड आयटम हे मात्र लक्षात ठेवावं लागेल, त्याला पर्याय नाही. पण बाकी तुम्ही लॉजिकली लिहू शकता. आता क्वेश्चन्स सर अटेम्प्ट कसे करायचे, एमसीक्यू कसे अटेम्प्ट करायचे, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा, ह्याचं सेशन मी घेणार आहे आफ्टर द एंड ऑफ 11th चॅप्टर. बॅच कन्क्लूड झाली की नेक्स्ट सेशन तेच असणार आहे आपल्याला, बरोबर का. सो तेवढी वाट बघायची. सो मुव्हिंग ऑन, कम्युनिकेशन ऑफ सिग्निफिकंट डेफिशियन्सी टू टीसीडब्ल्यूजी. बघा, डेफिशियन्सी आयडेंटिफाय केल्या, त्यातल्या सिग्निफिकंट बाजूला काढल्या, आता त्या टीसीडब्ल्यूजी ला कळवल्या पाहिजेत ना. या 3rd चॅप्टर मध्ये मी पाहिले ना सिग्निफिकंट टीसीडब्ल्यूजी.
आपल्याला कम्युनिकेट करायच्या असतात, कुठं गेल्या ह्या कम्युनिकेटिंग सिग्निफिकंट एफिशियन्सी. ही तर आता मला कम्युनिकेट केली पाहिजे नाही, तर ही कम्युनिकेट कशी करायची आता पहा. कम्युनिकेशन कसं करायचंय वरच मी पाहिलं, इन रायटिंग, लेखी कळवा, अनलेस इट वुड बी इनअप्रोप्रिएट टू डिरेक्टली कम्युनिकेट मॅनेजमेंट सिग्निफिकंट डेफिशियन्सी. थोडक्यात काय, डेफिशियन्सी बाजूला काढा, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. डेफिशियन्सी बाजूला काढा, त्यातल्या नॉर्मल डेफिशियन्सी या मॅनेजमेंटला कळवा, सिग्निफिकंट मॅनेजमेंटला कळवा, पण टोटल डेफिशियन्सी पैकी सिग्निफिकंट या कंपल्सरी TCWG ला गेल्या पाहिजेत. नॉर्मल डेफिशियन्सी मॅनेजमेंट पर्यंतच थांबवल्यात तरी चालतंय, पण जर सिग्निफिकंट डेफिशियन्सी असतील तर त्या मॅनेजमेंट सोबत TCWG ला सुद्धा कळवायच्या. कशा कळवायच्या? इन रायटिंग, अनलेस म्हणजे काय, मॅनेजमेंटला कळवणं जर इनअप्रोप्रिएट असेल तर थेट TCWG ला कळवायचं. म्हणजे आता बघा, जर मॅनेजमेंटच फ्रॉड मध्ये इन्व्हॉल्व्ह असेल, ही डेफिशियन्सी मी मॅनेजमेंटला कळवणं योग्य आहे का? नाही, कारण त्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांनी फ्रॉड केलाय. मग हे मला कोणाला कळवलं पाहिजे? TCWG ला कळवलं पाहिजे. आलं का लक्षात? बघ, इन रायटिंग and other deficiencies that have not been communicated to management by other parties and that of sufficient importance to have management's attention. बघा, सिग्निफिकंट तर TCWG ला कळवायच्या. कशा? इन रायटिंग कळवायच्या, अनलेस मॅनेजमेंटला कळवणं अप्रोप्रिएट नसेल. बरोबर का? मॅनेजमेंटला कळवणं अप्रोप्रिएट नसेल तर TCWG ला कळवा, इन रायटिंग कळवा. आणि अशा डेफिशियन्सीज ज्या मॅनेजमेंट पर्यंत पोहोचलेच नाहीत त्या TCWG ला कळवा. बघा, इन्क्लूड इन कम्युनिकेशन ऑफ सिग्निफिकंट डेफिशियन्सीज. आता सिग्निफिकंट डेफिशियन्सी ज्या रायटिंग मध्ये कळवणार आहे त्या कळवताना काय काय लक्षात ठेवायचं? डिस्क्रिप्शन ऑफ डेफिशियन्सी अँड एक्सप्लेनेशन ऑफ पोटेन्शियल इफेक्ट्स अँड सफिशियंट इन्फॉर्मेशन टू एनेबल टू अंडरस्टँड कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. बघा आता डेफिशियन्सी कळवते म्हणजे ती डेफिशियन्सी काय आहे ते सांगितलं पाहिजे, त्याचे इफेक्ट सांगितले पाहिजेत आणि अशी इन्फॉर्मेशन ज्यामुळे कळेल की ह्या कम्युनिकेशनला मध्ये नक्की ऑडिटरला म्हणायचं काय, म्हणजे रेलेव्हन्स काय आहे, कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. थोडक्यात काय, कम्युनिकेशन ऑफ डेफिशियन्सी लिहिलं की समोरच्याला कळतं कॉन्टेक्स्ट. काय करायचंय? सिंपल, सिग्निफिकंट डेफिशियन्सी रायटिंग मध्ये कळवायची, कळवताना डेफिशियन्सी काय, त्याचा इम्पॅक्ट काय आणि एक कॉन्टेक्स्ट द्यायचा. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, थोडी इन्फॉर्मेशन TCWG आणि मॅनेजमेंटला द्यायची जेणेकरून त्यांना कळावं की या डेफिशियन्सीचं पुढे काय करायचंय. बघा, ऑडिटर टू एक्सप्लेन दॅट, ऑडिटरनी काय काय एक्सप्लेन करायचंय की पर्पज ऑफ ऑडिट इज टू एक्सप्रेस ओपिनियन. त्यांना सांगायचं की मला ओपिनियन देणं हा माझा पर्पज आहे, माझा पर्पज हा अल्टरेशन करणं नाही, काही बदल करणं नाही, माझा पर्पज हा फक्त ओपिनियन देण्याचा आहे. ऑडिट इन्क्लुडेड कन्सिडरेशन ऑफ इंटरनल कंट्रोल टू डिझाइन audit procedures not for expressing opinion of internal control effectiveness and matters being reported are limited to significant or sufficient deficiency. बघा, काय काय कळवायचंय की माझा पर्पज आहे एक्सप्रेस ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट्स, इंटरनल कंट्रोल वर ओपिनियन देणं नाही. ऑडिट इन्क्लुडेड कन्सिडरेशन ऑफ इंटरनल कंट्रोल टू डिझाइन प्रोसिजर्स नॉट फॉर एक्सप्रेसिंग ओपिनियन ऑन इंटरनल कंट्रोल अँड मॅटर बिंग रिपोर्टेड आर सिग्निफिकंट डेफिशियन्सीज. बघा, 3 गोष्टी कळवायच्या. पहिलं काय, ऑडिटचा पर्पज काय आहे? टू रिपोर्ट ऑन एफएस वर रिपोर्ट करणं हा माझा मेन पर्पज आहे. बघा, फायनान्शियल ऑडिट आपण बघत होतो, ऑडिटचा पर्पज काय आहे? पूर्ण स्टेटमेंट ऍज अ होल वरती रिपोर्ट करणं, ना की इंटरनल कंट्रोल. आपण इंटरनल कंट्रोल कन्सिडर करतो कशासाठी? वी कन्सिडर इंटरनल कंट्रोल टू डिझाइन ऑडिट प्रोसिजर्स नॉट फॉर एक्सप्रेसिंग ओपिनियन ऑन इंटरनल कंट्रोल. आपण इंटरनल कंट्रोल कन्सिडर करतो फक्त प्रोसिजर्स ठरवण्यासाठी, कंट्रोलवर ओपिनियन आपण देत नाही. आपण ओपिनियन देतो फायनान्शियल स्टेटमेंट्स वरती, कंट्रोल वरती ओपिनियन देतो केव्हा? IC ओव्हर FR, इंटरनल कंट्रोल ओव्हर फायनान्शियल रिपोर्टिंग. आलं का लक्षात? ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, मी कनेक्ट फक्त करून दिला. तर IC ओव्हर FR काय असतं ते तिथं जाऊन बघा मागच्या सेशन्समध्ये, मागच्या क्लिपमध्ये. अँड इथं आपण जे त्यांना रिपोर्ट करतो दॅट आर ओनली सिग्निफिकंट डेफिशियन्सी. बरोबर आहे का? फक्त सिग्निफिकंट तर आपण TCWG पर्यंत पोहोचवतो. बघा, काय क्लॅरिफाय करायचंय की ऑडिटचा पर्पज आहे टू एक्सप्रेस ओपिनियन ऑन
फायनान्शियल स्टेटमेंट्स FS वरती ओपिनियन देणं हा माझा पर्पज आहे. इंटरनल कंट्रोल वरती ओपिनियन मी देत नाही, ते फक्त मी कन्सिडर करतो टू डिझाईन ऑडिट प्रोसिजर्स. आणि ज्या डेफिशियन्सीज मी तुम्हाला कळवल्यात TCWG मी तुम्हाला जे डेफिशियन्सीज कळवल्यात, दीज आर ओनली सिग्निफिकंट डेफिशियन्सीज. हे मला कम्युनिकेट करायचं आहे. प्लेन SA 260 SA 265 लक्षात आलं असेल. पहा आज मी काय काय बघितलं. SA 560 570 580 260 265 आणि SA 450 हे 6 एसेस मी पाहिले. चॅप्टर नंबर 7 कम्प्लिशन अँड रिव्ह्यू इज ओव्हर. ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तरी तुम्ही मला टेलिग्रामवरती कम्युनिकेट करा, नाहीतर यूट्यूब कॉमेंट्सवरती तुम्ही मला सांगू शकता. मी तुम्हाला नक्की रिस्पॉन्स देईन. मी तुमच्या सोबत आहे. आले का लक्षात? 7th चॅप्टर इथं कंप्लीट झालेला आहे. आता राहिला 8th चॅप्टर. 8th चॅप्टरचा बॅकग्राऊंड काय? आता हे सगळं आपण रामायण केलं कशासाठी? ऑडिट रिपोर्टसाठी. तर आता ऑडिट रिपोर्ट कसा डिझाईन करायचा, ऑडिट रिपोर्टमध्ये कॉन्टेंट काय असतात, जे मी आतापर्यंत सांगितलेलं इथं TBD या आतापर्यंत जेवढे केवढे सगळे TBD होते ते आता पुढच्या चॅप्टरमध्ये कव्हर होणार आहेत. बघा, ओपिनियन मध्ये ओके म्हणजे काय, नॉट ओके म्हणजे काय, हे सगळं आता मी तुम्हाला समोर मांडणार आहे. सो 8th चॅप्टर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही 90% ऑडिट कंप्लीट केलेलं आहे. राहिलेले चॅप्टर सगळे प्रोसिजरल टाइप्स आहेत. फक्त 11th चॅप्टर आहे जो की थोडासा बेसिक आहे, तो आपण लास्टला घेऊ. जसा मॉड्यूलचा सिक्वेन्स आहे मी त्याच पद्धतीने लेक्चर्स टाकणार आहे. ओके, सो चॅप्टर नंबर 8 ला आपण भेटूयात. काहीही डाऊट असेल तरी CA प्रोफेसर आहे तुमच्या सर्व्हिसला. CA प्रोफेसर सायनिंग ऑफ. लेट्स गो, बाय. ओके, भेटूयात आपण नेक्स्ट सेशनला चॅप्टर नंबर 8 सोबत. बाय.